प्रभु रामचंद्र भगवान की जय। दृश्य दृष्टा दोहिते दर्शन प्रकाशे निश्चिते, ते दर्शनाकडे जयाते ब्रह्मास्थिती त्याते अभंग। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरी प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू शारदा जे का चतुराननाचे आत्मजा, वाक्षिती पाहिजे सहजा तिच्या चरणो जा नमन दंडवत। आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन, प्रसन्न होऊनी श्रोते जनातया माझे नमन दंडवत। आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिते जनतया माझे नमन दंडवत। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता आम्हाला मिळालेला जो अध्याय आहे, बालकांडामधील 11वा अध्याय आणि 19वी ओवी इथून सुरुवात झालेली आहे। दृश्य द्रष्टा आणि दर्शन, दृश्य दृष्टा दर्शन या 3 असणाऱ्या साधनांचे असणारी जी काही असणारी त्रिपुटी आहे, ती संपुष्टात म्हणजे संपवण्याकरिता जो काही प्रयत्न करावा लागतो, त्याबद्दल या ओळीमध्ये सुंदर असं विश्लेषण आलेलं आहे। आणि सर्व श्रोते मंडळीला आवाज येईल का बरोबर? हो येतोय का? आवाज येतो की नाही सर? हॅलो, आवाज येतो ना? व्यवस्थित यायला व्यवस्थित यायला सांगा व्यवस्थित अरे कैशी आगळी कदैवाची, जे गंगा ओळले अमृताची, हो का जपे तपे श्रोतयाची फळाले। सुंदर असं असणार, श्रोत्यांचं असणार, अनेक वर्षांची अनेक जन्मांची तपश्चर्या फळाला आली म्हणजे रामायण ऐकायला मिळतं बरं। आणि सांगायला याच्यासाठी सुद्धा काही जन्माची पुण्याई लागत असती, नाही तर एरवी असणारे आमचं काय खरं आहे ऐक ना। एरवे तरी मे मूर्खो, जरी झाला अविवेको, परी संत कृपा दीपको सोज्वळू असे, किंवा लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिशेचा आहे, की मृत ही जीवितला आहे अमृतसिद्धी। या न्यायाप्रमाणे आमच्या वाट्याला आलेली सेवा आणि सद्गुरूची असणारी कृपा, तुम्ही सर्वांनी मिळवून दिलेली आम्हाला संधी, दृश्य दृष्टा दोही ते दर्शन प्रकाशे निश्चिते, प्रभू रामचंद्राला असणारा उपदेश करण्याकरिता कुलगुरू असणारे वशिष्ठ महाराज जे रामाला सांगित आहेत, दर्शन आकडे जया ते ब्रह्मस्थिती त्या ते अभंग। ब्रह्मस्थितीची या ठिकाणी असणारा विश्लेषण केलेलं आहे। डोळ्याची जी त्रिपुटी असणारी दृश्य दृष्टा आणि दर्शन, वस्तू पाहायची आहे पाहणारा, आणि पाहिल्यानंतर ती वस्तू काय आहे याचं जे दर्शन होतं, ज्याचं जे ज्ञान होतं आपल्याला, या तिन्ही गोष्टीची असणारी ही त्रिपुटी जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत असणारं ब्रह्मस्थिती त्याला प्राप्त नाही। ब्रह्मस्थितीचे लक्षण सांगितलं। ब्रह्मस्थिती कशाला म्हणावी, तर ही ब्रह्मस्थितीमध्ये प्रत्येक असणाऱ्या चराचरामध्ये जिकडं पाहिलं तिकडं त्याला ब्रह्माचं ज्ञान व्हावं। कुठेही पहा तुम्ही, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक प्राण्यामध्ये, जीवजंतूमध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, सजीव निर्जीव असो कोणत्याही वस्तूमध्ये ज्याला ब्रह्म दिसतं, अशी ज्याची स्थिती आहे आणि तो असणारा पूर्ण ब्रह्मस्थितीला प्राप्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून अगोदर आपली असणारे त्रिपुटी, आपण जे पाहतो ते दृष्टे ते ब्रह्म नाहीच, ज्याचं आपल्याला दर्शन होतं तेही ब्रह्म नाही। आणि आपण तर या ठिकाणी असणारा स्वतःला जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत द्रष्टा सुद्धा हरपून जात नाही। द्रष्टाही हरपला पाहिजे, पाहणारी वस्तू असणारी ती सुद्धा आपल्याला असणारी या ठिकाणी, कारण ती वस्तू पाहायची असणारी नाहीच, कारण ती वस्तू असणारी कशी आहे,
निर्विकार आहे, निर्गुण आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोची रघुराया. देवाची व्याख्याच अशी केलेली आहे निर्गुण वस्तूची. ज्या ब्रह्माची व्याख्या अशी आहे, ब्रह्म कशाला म्हणावं, जे दिसत नाही त्याचं नाव ब्रह्म आहे. आणि डोळ्यानं तर दिसतच नाही. जे दिठी ही न पविजे ते दिठी वीन देखिजे, अत्यंद्रियलाही जे ज्ञान बळे. डोळ्यानं दिसणारं जे दृश्य असणारं दर्शन आहे त्या दृष्ट्याचं, आणि ही त्रिपुटी आहे, ही जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही, ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. म्हणून असणाऱ्या या ठिकाणी ते ब्रह्मस्थिती जर आपल्याला अनुभवायची असेल, ब्रह्म बघायचं असेल, तर आपल्याला आतमधले ज्ञानाचे डोळे ते उघडावं लागतील. या डोळ्यानं दिसत नाही. म्हणून या ठिकाणी रामाला सांगू लागले आहेत वशिष्ठ महाराज जे की रामा, ही ब्रह्मस्थिती असणारी त्या मनुष्याला ज्याचे हे असणारी त्रिपुटी मावळली त्याच्याकडे ही ब्रह्मस्थिती अभंग असते. तिचा कधी असणारा त्या ठिकाणी बाध होत नाही किंवा ती संपुष्टात येत नाही, असं या ठिकाणी ज्ञान रामचंद्र प्रभूला वशिष्ठ महाराजजी सांगू लागले. बोला. साखर कणिका भिन्न भिन्न, परी त्या कणिका साखरची आपणा. देवी चराचर दृश्यमान, ते ब्रह्मा पूर्ण पूर्णत्वे. साखर कशी आहे, सगळ्या कण्या असणाऱ्या साखरच आहेत. साखरेचे जेवढे असणारे त्या ठिकाणी असणारे कण आहेत, जेवढे असणारे त्याचे रेणू आहेत साखरेचे, सगळी साखर आहे. पण वेगळे वेगळे त्याचे असणारे भाग पडले, पण सर्वांगानं काय आहे, ती साखरच आहे ना. ती साखरच म्हणता येईल, जरी त्याचे भिन्न भिन्न असणारे भाग असले तरी असणारे. आणि तसं असणारे हे जे ब्रह्म जे आहे सगळ्या चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये विराजमान आहे. पूर्ण ब्रह्म ज्याला म्हणतात. आणि ते ब्रह्म रामा असणारे या विश्वामध्ये भरून उरलेलं आहे. विश्वातच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने देखिला विठ्ठल विठ्ठलची. या दृष्टीने नाही बरं, ज्ञान दृष्टीने बघावं लागतं त्याला. म्हणून विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल ध्यानी मुनी मानसी असणारा विठ्ठल जिकडं तिकडं जसा भगवंत भरलेला आहे ना, तसं असणारा त्या ठिकाणी जशी साखर सर्व कन्यामध्ये साखर आहे सर्व असणाऱ्या त्या, आणि त्या प्रत्येकच्या साखरेच्या असणाऱ्या प्रत्येक अंशामध्ये जशी साखर आहे, तसं असणाऱ्या या विश्वामध्ये जे जे अंश असतील सजीव निर्जीव असो त्या प्रत्येकामध्ये पूर्ण ब्रह्म आहे. अशा प्रकारचे असणारे तिथे त्या ठिकाणी असणारे, आणि ते अभंग ज्यांची ब्रह्मस्थिती आहे त्याची ती स्थिती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. उच्च नीच अलंकार परिते एकची भांगार, देवी पाहता चराचर वस्तू परात पर पर ब्रह्मा. अलंकार असणारे लहान असो मोठे असो, नाकातले असोत कानातले असोत की पायातले असोत, जर सोन्याचे अलंकार जर असतील तर ते सगळ्या असणाऱ्या त्या प्रत्येक अलंकारामध्ये एकच असणारं सोनं असणारं लपलेलं असतं, परंतु त्याला सोनं म्हणत नाही, अलंकार दागिने म्हणून त्या ठिकाणी आपण हाक मारतो. देवी पाहता चराचर वस्तू परात पर असणार परब्रह्म. ही वस्तू कशी आहे, परात पर, परेच्या पलीकड जिथे आहे, आणि पर म्हणले त्या ठिकाणी परे हुन परते घर, तेथे राहो निरंतर. त्याच्याही पलीकडे असणारा हा भगवंत नटलेला आहे. म्हणून हे परब्रह्म असणारा रामा म्हणजे तू आहेस बरं, म्हणजे हे तुझंच, तुला ज्ञान सांगू लागले. आता मी जे जे बोले ते तुमचे शिकविले, अवधारी जे आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, आता अवधानामृत वाढ शिंपोनी की जे. रामा हे तुझंच असणार त्या ठिकाणी रूप सर्व विश्वामध्ये सर्व, आणि या ठिकाणी नटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी असणार ही त्रिपुटी असणारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुझा आम्हाला असणार या ठिकाणी अनुभव येत नाही किंवा साक्षात्कार आम्हाला येत नाही. म्हणून या ठिकाणी असणारे परब्रह्म समजणं फार असणार कठीण आहे रामा. मनती घटाकाश मठाकाश परिते सहजती महदाकाश, देवी दृश्य दर्शने दृष्टाभास, भास तो चिदविलास चिन्मयत्वे. म्हणते घटाकाश मठाकाश, घट आहे मठ आहे,
आणि याच्यामध्ये असणारं त्या ठिकाणी असणारं भरलेलं काय महद आकाश. आकाश एक आहे पण अनेक घटामठामध्ये असा असणारा तसा देव आहे. घटी अलिप्त असे रवी, अग्नी काष्टा माझी जेवी, तैसा नारायण जीवी, जीव साक्षी वर्तने. तसं असणार या ठिकाणी हे दृश्य दर्शन हे असणारा द्रष्ट्याचा भास आहे, भास. आणि यामुळे असणारा आपल्याला दिसतं ते असणारं सर्व मायेचं आवरण असतं. आणि मायेचं आवरण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ब्रह्म समजत नाही, अनुभवाला येत नाही. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा मुक्ताबाई वर्णन करतात आठीच्या अभंगामध्ये. माया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत या विश्वातलं असणारं स्वरूप भगवंताचं आपल्याला कळत नाही. आणि असा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आणि असणारे या बरोबर परब्रह्माची असणारी स्थिती किंवा ब्रह्मस्थिती असणारी आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे किंवा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ असा असणारा भगवंता तो सगळीकडे या ठिकाणी असणारा आणि असणारा चित स्वरूप आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही. असं भगवंताचं असणारं त्या ठिकाणी चिदविलास सच्चिद आनंद ज्याचं रूप आहे भगवंताचं. सत कशाला म्हणावं, चित कशाला म्हणावं, आनंद कशाला म्हणावं. सत असणारं हे ब्रह्माचं पद आहे आणि ते निराकार आहे. ती वस्तू कशी आहे, निराकार आहे. सत वस्तू ही निराकार असते आणि दिसणारी वस्तू असणार हे मायेचं आवरण आहे, त्याला चित वस्तू म्हणतात. म्हणून ते चित वस्तू असणारी मायेची आहे, सत वस्तू ब्रह्माची आहे. आणि आनंद म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे. याला नादभावाचंच वर्णन आहे, आपलं प्रमाण आहे बरं. दुसरं कोणाचं प्रमाण द्यायची आवश्यकताही पडत नाही. सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया, आनंदपदी जया मनते हरी. हे आनंदपद असणारा भगवंता तुझा आहे. आणि सत्पद हे ब्रह्म आहे, निर्गुण आहे, ते आपल्याला दिसत नाही. आणि चितपद हे मायेच आहे. मग या मायेच्या चितपदामध्ये आपण गुरफटून अडकून पडलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला असणाऱ्या त्या आनंदपदाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. म्हणून रामा असणार या ठिकाणी हे असणारे या ठिकाणी तुझं असणार हे दृश्य, म्हणून हे मावळलं पाहिजे. दृश्य असणार फार असणार कठीण आहे. हे संत फक्त आपल्याला अदृश्य वस्तू दाखवतात. बाकीच्या असणारे हे सूर्य किंवा असणारा दिवा हे आपल्याला आहेत त्याच वस्तू दाखवतात. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची. या अदृश्य वस्तूचा असणारा त्या ठिकाणी संत काय करतात आपल्याला आणि बोध करून देतात, त्याचं दर्शन करून देतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्या ठिकाणी काही दृश्य जे होते ते नाही झाले या ठिकाणी. मी आणि माझे आठवण, मी आणि माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य होते. सुंदर अभंग आहे बरं. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझी हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. कशामुळे हे अदृश्य झालं दृश्य होतं, ते मायेचं दृश्य होतं. हे त्रिपुटीतून प्राप्त झालेलं होतं. आणि संतांच्या वचनामुळे या ठिकाणी अदृश्य वस्तू होती, दिसणारी वस्तू, आणि जी अदृश्य जी वस्तू होती ती असणारी प्रत्ययाला आहे, तिचा अनुभव येत असतो. आणि तो अनुभव रामा या ठिकाणी तुला आणि बघण्याकरिता आम्ही या ठिकाणी असणार हे तुझं ज्ञान आम्ही तुला सांगत आहोत, असं वशिष्ठ महाराजजी म्हणतात. या निजात्म दृष्टी पाहता वा विषय विश्व ब्रह्मा रूपता, तेची उपपत्ती तत्वता ऐके रघुनाथ सांगेना. वा वा वा. या निजात्म दृष्टीनं आपली दृष्टी असणारी त्या ठिकाणी सतेज झाली पाहिजे. दृष्टी ही या चर्मचक्षुची दृष्टी नाही बरं. चर्मचक्षुच्या दृष्टीनं आपल्याला भगवंत दिसत नाही, काही दिसत नाही आणि फक्त विषय दिसतात. इंद्रियाची असणारी धाव कधीही थांबलेली नसते, त्याच्यामुळे हे ब्रह्मस्थिती असणारी प्राप्त होत नसते. आणि त्या असणाऱ्या विषयामुळं आणि ब्रह्मरूपता आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्याच्याविषयी काही माहिती असणारी रामाला मी सांगतो. आपलं वशिष्ठ महाराजजी सांगू लागलेले आहेत की रामा, या विषयाची विषय स्थिती असणारे हे निजात्म दृष्टीनं आपल्याला असणारे वेगळी करावं लागल. आता हे विषय असणारे किती आहे त्याचं वर्णन आपण बघणार आहोत.
विषय खरं तर असणारे या ठिकाणी 5 विषय फक्त महत्वाचे सांगितलेत, पण या 5 विषयामध्ये 5 प्राण्याचा अंत झालेला आहे आणि 5ही विषय मानवाकडे आहेत. आपली काय गत होणार आहे याचा थोडक्यामध्ये विचार आपण थोडक्यामध्ये मांडणार आहोत. मुख्य विषय पंचविध शब्द स्पर्श रूप रसगंध याची गोडी तो परमानंद आत्मविद जाणते. मुख्य विषय 5 विषय मुख्य सांगितलेले आहेत बरं. शब्द स्पर्श रूप रस गंध आणि याची गोडी म्हणजे परमानंद वाटतो माणसाला. या विषयाची गोडी आत्मविद जाणती. आता आत्मविद म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जे आत्मज्ञानी असतात त्याची गोडी त्यांना कळते बरं. त्याची गोडी म्हणजे काय? त्या गोडीचा त्याग करावा लागतो. विषय वासनेचा त्याग करावा लागतो. प्रत्येक असणाऱ्या इंद्रियाची असणारी एक असणारा विषय आहे आणि त्या विषयाचा आपल्याला असणार त्याग केल्याशिवाय आपल्याला असणार त्या ठिकाणी आणि भगवंताची प्राप्ती होणार नाही. आता शब्द विषय असणारा शब्द विषय श्रवणाचा आहे आणि आकाशापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. मग या श्रवण इंद्रियामुळे त्या ठिकाणी असणारा शब्द विषय आपल्या कानावर पडत असतो. पण काय शब्द विषय असतो? त्या शब्द विषयामध्ये प्राणी गुंतलेला आहे आपल्याला माहित आहे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, किंवा असणारा गारुडीये घातला सर्प गुंतला नादा, गारुडीये घातला फांदा, असा असणारा तो विषय आणि त्या विषयामध्ये असणारा अडकून असणारा त्याचा घात होतो. पण तो विषय असणारा आपला भगवंताचं नामचिंतन श्रवण करण्याकरिता तसंच असणाऱ्या या 5 विषयाची विशेष स्थिती असणारे वेगळ्याने जरी सांगितले, सगळ्या विषयाचा सगळ्या इंद्रियाचा विषय एक व्हावा. प्रत्येक इंद्रियाचा विषय एक झाला पाहिजे. कानानं सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे, डोळ्यानं ऐकता आलं पाहिजे, हातापायानं ऐकता आलं पाहिजे. हे असणारा श्रवण इंद्रिय याला म्हटलेलं आहे. नुसतं कानच श्रवण इंद्रिय करू शकतं असं नाही. डोळ्याचा रूप विषय असणारा हे फक्त डोळ्याचाच आहे असं नाही, कानाला सुद्धा पाहता येतं बरं. म्हणून असणारा माऊली वर्णन करतात, आजी श्रवण इंद्रिया पाहाले जे येणे गीता निधान देखिले, की स्वप्नची हे तुकिले साचा सरिसे. माझ्या श्रवण इंद्रियानं बघितलं म्हणतात आणि या ठिकाणी असणारं हे स्वप्न सत्यत्वात आलं. किंवा सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी, साचची कर चरणी होती डोळे. हातापायाचे डोळे होऊन बघा, सगळ्या अंगाचे कान करून ऐका, पुत्राची शुभ वार्ता जेवी कानी ऐके माता, तैसे राहे माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे असणारा या श्रवण इंद्रियाची असणारी शब्द विषयाची असणारी स्थिती असली पाहिजे बरं. डोळ्याच्या विषयामध्ये अनेक प्राणी भुललेले आहेत. पतंगा दीप्ते आलिंगण तेथे त्यासे अचोक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. विषयाचं आचरण केलं की माणूस खल्लास. पण या विषयाच्या असणाऱ्या आचरणामध्ये विषय आपल्या समोर उभे राहत असतात. पण त्यावेळी असणारं भगवंताचं ध्यान आपण जर केलं तर विषय काही करीत नाहीत बरं आपल्याला. पण ध्यान आपलं असलं पाहिजे भगवंताच्या नामचिंतनाचं. विषय विषयाचा आथावो, आघविया दोषा रावो, परी ध्यान खडगाचा घावो, साहेल कैचा माऊली म्हणतात. विषय हे असणारा विषयाचं घर आहे आणि असं असून पण त्या ठिकाणी आपलं जर ध्यान खडका आपल्या हातामध्ये असेल तर हे कोणताही विषय आपल्याला बाधा करणार नाही. शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, गंध नाही, कोणताही विषय आपल्याला काही बाधा करत. गंध विषयामध्ये भ्रमर अडकून पडला आपल्याला माहित आहे सगळ्याला बरं. भ्रमर भेदी कोडे भरतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी दडे महिमे भेने. असं ते भुंग अडकून पडते आणि असा कडक एकदम लाकडाचा भुगा भुगा करून टाकतो तो भुंगा. पण कोवळ्या कमळाच्या पाकळ्या त्याला आणि त्या ठिकाणी अडकून ठेवतात. तशी आपली स्थिती. तैसा स्त्री देही जीवे पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेने. ही स्थिती त्याची होते आणि सगळे विषय त्या स्त्री त्याचे असणारे जागे होतात बरं.
स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्व इंद्रिय लिंगावे स्त्री येतेचे. माऊली वर्णन करतात बरं. पुरवंडी की जे अमृते, ऐसे शोक स्त्री परवते, नाहीच म्हणून चित्ते निश्चय केला. ही स्थिती त्या असणाऱ्या आणि त्या विषयी असणारा जो आहे, इंद्रियाच्या अधीन झालेला आहे, त्याची विषयाची विषय स्थिती या ठिकाणी आणि नाथबाबांना वर्णन केली. बरं, वशिष्ठ या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. म्हणतात हे फार विषय असणारे कठीण आहेत. या विषयामध्ये रामा अडकून पडलं तर त्या ठिकाणी असणार ब्रह्मप्राप्ती असणारी फार लांब राहते. विषयांचे गोडपण ते गोडीचं ब्रह्मा पूर्ण, ते गोडीचे जे ज्ञाते पण ते चैतन्य घाण जाणावे. विषयाची जी गोडी आहे त्या गोडीचं असणार, ती गोडी म्हणजे ब्रह्मपूर्ण आहे, पण त्या गोडीचं असणार ते ज्ञाते खरे ज्ञानी आहे आणि ते खरंच जाणतात. बरं, त्यानं ओळखलेलं आहे हे विषय असणारे, त्या विषयातून जो मिळणारा आनंद आहे आणि तो आनंद त्या ठिकाणी असणारा विषयापासून, इंद्रियापासून, विषयापासून जर निर्माण होत असेल तर त्याचा त्याग करणं हे असणारं ब्रह्मस्थितीचं लक्षण आहे, ज्ञात्याचं लक्षण सांगितलेलं आहे. जोपर्यंत त्याचा त्याग आपल्याकडून होत नाही तोपर्यंत ब्रह्मस्थितीला आपण प्राप्त होत नाही. म्हणून या असणाऱ्या विषयाचा त्याग केल्याशिवाय आपली असणारी सुटका नाही, असं त्या ठिकाणी असणार आणि गुरुवरी असणारे वशिष्ठ महाराज जे सांगू लागलेले आहेत. यशानंदस्य मात्र जीवती विषय गोडीते ब्रह्मा स्फूर्ती, भोक्त भोगी स्वयची शक्ती जाणीवते निश्चिती परब्रह्मा. काय म्हणतात? यशानंदस्य, या आनंदामुळं मात्रा जीवंती, याच्यातच असणारे माणसं जगायला लागलेले आहेत. विषय गोडी ते ब्रह्मस्फूर्ती, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. म्हणून विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. भोक्ता मात्र या ठिकाणी असणार या विषयाची गोडी या ठिकाणी असणार चित शक्ती, माझ्या रामाची शक्ती समजून, त्या ठिकाणी भगवंताची शक्ती समजून त्याची जाणीव ज्याला झालेली आहे विषयाचं, त्याला त्या ठिकाणी काही कसल्याही प्रकारचा असणार त्या ठिकाणी लोलुत्पण, लालच लागत नाही आणि तोच खरा असणारा परब्रह्म आहे. परब्रह्म काय साधी व संज्ञा नाही. बरं, परब्रह्म ही फार मोठी पदवी आहे रामा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरान, गुरु साक्षात परब्रह्म. ती परब्रह्माची असणारी जाणीव आणि त्याला प्राप्त होत असते. याच्याकरिता असणार रामा या ठिकाणी हे विषय वासना जी असणारी ती घातक आहे. म्हणून या विषयाला या ठिकाणी असणार वळण लावलं पाहिजे. विषय आपला एक झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. बोला. या लागी गार घुनंदना, जेने जाणी जे विषय स्वादता, ते जाणीवाली ज्याच्या हाता, तो जाणत त्वता सो देही ब्रह्मा. या करिता रामा रघुनाथा, जेने जाणी जे विषय स्वादता, या विषयाचा जो रस आहे, विषयाची जी गोडी आहे आणि ज्याच्या हाताला लागलेली आहे, ज्याच्या हाताला गोडी लागून सुद्धा त्या ठिकाणी त्या गोडीचा त्या ठिकाणी असणारा तो अनुभव घेत असताना आणि तो त्या ठिकाणी असणारा विसरून जातो, त्याचा त्याग करतो. ही गोडी कळाली पाहिजे. ज्ञात्याला कळते, कोणालाही कळत नाही. या गोडीमधून त्या ठिकाणी असणार आणि ब्रह्म त्या ठिकाणी असणार. प्रत्येक विषय आपल्या समोर उभे असतात, पण त्या विषयाच्या वासनेला आपण तिलांजली देऊन आणि ब्रह्मस्फूर्ती जी असणारी त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये बांधली पाहिजे. आणि तो ब्रह्मस्फूर्ती जोपर्यंत होत नाही तो जाण तत्वता स्वदेही ब्रह्म, या देहानं तो ब्रह्म झालेला आहे समजावं.
कुठेही टाकलं तरी त्याला त्या ठिकाणी त्याचे विषय त्याला डोकं वर, त्या विषयाला तो डोकं वर काढू देत नाही. म्हणून या ठिकाणी असणारा त्यानं सगळे हे विषय जिंकलेले असतात, इंद्रिय ताब्यात असतात. हनुमंतरायासारखे जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ, त्यानं इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे. तो स्वयं परब्रह्म किंवा स्वदेही, त्याचा देह सुद्धा ब्रह्मरूप होतो. देह ब्रह्मरूप होण्याकरिताच ही असणारी सगळी अट्टहास चालू आहे बरं. आणि ब्रह्मरूप देह होण्याकरिता देह ब्रह्मरूप होत असतो. म्हणून या ठिकाणी असणार कीर्तन, भजन, पुराण असणार हे रामायण ऐकलं पाहिजे. आणि याच्यामध्ये असणारा आपला देह ब्रह्मरूप होतो. म्हणतात ना, कीर्तन चांग होय अंग हरिरूप हरे रूप, बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देहभाव पालटले काया, पडले छाया भ्रमेची. देहभाव हरपून गेला आणि या ठिकाणी असणारा ब्रह्मरूप प्राप्त झालं. याच देहानं असणारा आपल्याला ब्रह्मरूप प्राप्त करता येतं. म्हणून या ठिकाणी असणार वशिष्ठ महाराज जे त्या ठिकाणी आणि रामाला त्या ठिकाणी असणार विचारलेलं आहे, सांगलेलं आहे रामाला. रामचंद्र प्रभूही त्या ठिकाणी असणारे उत्सुक आहेत आणि आणखी काही त्यांना ऐकण्याची इच्छा निर्माण झाल्यानंतर, सांगणारा असल्यावर ऐकणाऱ्यांना हेगई करू नये बरं. पण इथं असणारे सांगणारे पुष्कळ झाले, पण ऐकणारेच फार कमी झालेले आहेत. काय करावं, ऐक नाही. सांगायचं असेल तर कुठेही ज्याची ऐकण्याची इच्छा नाही त्याला कधीच सांगू नये, आणि ऐकण्याची इच्छा असेल त्याला कुठेही ज्ञान सांगावं बरं. तुकोबारायनं वर्णन केलंय ना, उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा, पोटासाठी अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग. कुठेही असणार हे पुराण आपलं हे ज्ञान सांगू नये. आणि ज्याची तीव्र इच्छा आहे ऐकण्याचे, मग कुठेही सांगावं. अर्जुनाला गीता कुठे सांगितली? कुरुक्षेत्रावर 18 अक्षयणी सैन्य दोन्ही बाजूचं मिळून, आणि तिथं असणारा युद्धाचा भडीमार, आणि त्या युद्धभूमीवर असणार त्या ठिकाणी घनघोर लढाईमध्ये गीता सांगितली बरं. अर्जुनाच्या निमित्तानं सांगितली, पण आपल्यासाठी खरं तर सांगितलेली आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. कुठं सांगितलं? युद्धभूमीवर सांगितलं. तैसे गीतेचे दुभते वत्स करोने पार्थाते, दुभिन्नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय. या न्यायाप्रमाणे नाथबाबांना आपल्याला काय कमी दूध दिलंय का बरं? हे भावार्थ रामायण रूपी एकनाथी भागवत बरच काही असणार हरिपाठ सुद्धा आपला नाथबाबांना आपल्याला दिलाय. म्हणून म्हणतात हरी आला हाता मग कैची भय चिंता, असं असणार या ठिकाणी नाथबाबाचं म्हणणं आहे. आणि यामुळे या ठिकाणी अर्जुनाला गे केले नारायणे. त्या निमित्तानं सहज असणारा आपल्या ग्रुपमध्ये असणाऱ्या वरिष्ठ असणाऱ्या काही या ठिकाणी राम भक्तानं ही रामकथा चालू केलेली आहे. आणि आम्ही सहज पाहुणे म्हणून या आणि या ब्रह्मरूप असणाऱ्या या किंवा असणाऱ्या या ब्रह्मरसाच्या पंक्तीला आमचा सुद्धा नंबर लागला. आमचं महत्भाग्य म्हणावं लागेल. मागील धीर वीर परमार्थी, पावले विशोक ब्रह्मा प्राप्ती. ते विशोकतेची स्थिती, मज का निश्चिंती प्रगटेना. रामचंद्र प्रभून प्रश्न केलेला आहे बरं. विशोक स्थिती, शोक नाहीसा झाला पाहिजे. शोक, अर्जुनाला शोक मोह उत्पन्न झाला होता. समोर असणारे सर्व फौज पाहिल्यानंतर फार नातलग आहेत, आपल्यावर अनंत उपकार आहेत, याबद्दल शोक निर्माण झाला, मोह निर्माण झाला. आणि म्हणून असणारा रामचंद्र प्रभू म्हणतात, फार मोठे मोठे पराक्रमी असणारे आणि वीर धीर असणारे, परमार्थ करणारे, विशोक ब्रह्मप्राप्तीला प्राप्त झाले. विशोक म्हणजे शोकच नाही, कसल्याही प्रकारचं दुःख नाही त्या ठिकाणी, यातना नाही, काही नाही. आणि ती विशोक स्थिती मला का प्राप्त होत नाही,
मला का या ठिकाणी प्राप्त झाली नाही, का प्रगट होत नाही मला, याबद्दल या ठिकाणी असणार महर्षी महोदय माझा एक प्रश्न या ठिकाणी आहे. अशा प्रकारचं रामचंद्र प्रभूचा विशोक स्थितीविषयी, विशोक म्हणजे कसल्याही प्रकारचा शोक मनामध्ये न येणं, ही असणारी रामाची असणारी त्या ठिकाणी क्षमा याचना किंवा असणारी विवंचना आहे. आणि त्याबद्दल असणारे वशिष्ठ महाराज जे त्या ठिकाणी समोर असल्यामुळं आपल्या मनात जे जे प्रश्न येतील ते ते गुरुला विचारले पाहिजे. बरं, पण गुरुही तसे असले पाहिजे. गुरु सुरुवातीला गुरु असणारा कसा असला पाहिजे, सुंदर वर्णन गुरुचं सुद्धा आलेलं आहे त्या ठिकाणी. गुरुकडे प्रथमतः 3 मुख्य गुण असले पाहिजे. तो श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि औदार्यवान असला पाहिजे. हे 3 गुण ज्यांच्याकडे आहे त्यांना सद्गुरू म्हणतात. उगं कोणालाही सद्गुरू म्हणून पदवी देऊ नका आणि कोणाच्याही मागं गुरुगुरु म्हणून लागू नका. त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. तो पहिल्याना असणारा श्रोत्रिय म्हणजे सगळ्या शास्त्राचं अध्ययन त्याला असलं पाहिजे. प्रत्येक शास्त्राचं विवंचन पटाईत असला पाहिजे, जेणेकरून शिष्याच्या मनामध्ये एखादी शंका उद्भवली तर तिचं निराकरण करण्याची ताकद आणि त्या असणाऱ्या शास्त्राच्या असणाऱ्या वचनामुळं सद्गुरू त्याची शंका दूर करतात. दुसरा गुण आहे त्या ठिकाणी असणारा ब्रह्मनिष्ठता. ब्रह्म प्राप्त झाले पाहिजे त्याला आणि आपल्या शिष्याला ब्रह्मरूप बनवण्याची असणारी त्याच्याकडे ताकद असली पाहिजे. स्वतः ब्रह्मरूप असला पाहिजे, त्याला ब्रह्माचा अनुभव असला पाहिजे. शिष्याला आणि ते असणारा त्या ठिकाणी शिष्याचं कल्याण करू शकतो. आणि तिसरा महत्वाचा गुण आहे त्यांच्याकडे औदार्य असलं पाहिजे. 2 गुण आहेत. शास्त्राचं अध्ययन केलं आहे, सगळे शास्त्र मुखोद्गत आहेत आणि पण देण्याकरिता कुचराई करतोय. तैसा जिभे सकळ शास्त्रांचा सराव. सगळ्या शास्त्राचा सराव आहे जिभेमध्ये, पण चित्तामध्ये अहंता असेल. तैसा चित्ते अहंते ठावो, जिभे सकळ शास्त्रांचा सराव. ऐसे नि कोटी एक जन्म जावो, परी न पविजे माते. काय करतात, त्याच्याकडे ज्ञान आहे पण त्याचा अहंकार असेल, शिष्याला देत नसेल तर, त्याच्याकडे औदार्य नसेल तर काही जमणार नाही. त्याच्याकडे असणार श्रोत्रिय असणारा हा गुण असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठता असली पाहिजे आणि औदार्य असलं पाहिजे. त्या औदार्य शिष्याला देण्याकरता त्याची तळमळ असली पाहिजे. किती औदार्य असलं पाहिजे त्याच्याकडं, की आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं आपल्या शिष्याला त्यानं ओपलं पाहिजे, दिलं पाहिजे. भगवंतानं अर्जुनाला किती ज्ञान दिलं बरं. हेर कलशीचे हेरी रीत विजय जया परी, आपण पै तया श्रीहरी देता झाला. इतकं असणार एका भांड्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये रिसवावं, तसं भगवंतानं आपल्याकडं सगळं ज्ञान अर्जुनाच्या अर्जुन रूपी भांड्यामध्ये ओतलं बरं. म्हणून म्हटलं आहे त्या ठिकाणी की दोघांचं हृदय एक आहे. हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वेत न मोडिता केले अर्जुना आपण ऐसे. द्वेत मोडू दिलं नाही, पण एकरूपता त्या ठिकाणी असणारे असून सगळं ज्ञान त्या ठिकाणी अर्जुनाच्या असणाऱ्या भांड्यामध्ये ओतलं आणि अर्जुनाकडे ती क्षमता होती साठवण्याची. म्हणून अगोदर भांड तपासलं पाहिजे, कुठे गळत तर नाही ना, आणि मग त्या ठिकाणी असणार वरून भरायचं. मग किती भरलं तरी त्याच्यावर असणार वाया जाणार नाही. असं हे ज्ञान असणार फक्त अर्जुनाकडच होतं. म्हणून अर्जुनाला गीता सांगितली. म्हणतात ना, पांडवानाम धनंजया, अर्जुन गीतेचा विश्वास अर्पितो प्रत्येक श्वास. म्हणूनच पांडवानाम धनंजय, म्हणून अर्जुनालाच गीता सांगण्याचं प्रयोजन भगवंतानं ठरवलं आणि त्या निमित्तानं अर्जुनाच्या निमित्तानं गीता आपल्यासाठी खरी तर आहे बरं. पण आपल्याला कळत नाही, आपलं दुर्भाग्य आहे. हे ज्ञान गीतेमधलंच आहे. ब्रह्मपूर्ण व्हायचं, ब्रह्मस्थिती होण्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. असं हे ज्ञान असणार त्या ठिकाणी अर्जुनाला दिलं, सांगितलं बाबा हे ज्ञान असणार काही साधन आहे. मी तुला सांगतो, याच्या अगोदर मी काही जणांना सांगितले पण त्याचा लोभ झाला, पण तुझ्या निमित्तानं आता हे प्रगट करीत आहे मी. आणि तसं हे असणार नाथ बाबानं ते भावार्थ रामायण आपल्या सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. त्यातलंच हे ज्ञान आहे. बोला. ऐशी उपदेशी ज्ञान पदवी, हो हो हो. जे धैर्याचे धैर्याची अंगवी,
अंग अंगाते स्वय हारवी विशोक सर्व भावी जेणे मी होया. काय म्हणतात? आयशी उपदेशी ज्ञान पदवी, ही ज्ञानाची पदवी आहे. विशोक स्थिती मला या ठिकाणी प्राप्त व्हावी, प्रगट व्हावी, असं कोणतं एखादं ज्ञान असेल त्या ज्ञानाचा उपदेश करा. महर्षी मला ते ज्ञान सांगा बरं, की हे धैर्य असणार या ठिकाणी, या धैर्यानंच धैर्याचं असणार त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असणारे हे धैर्याला जोपर्यंत त्या ठिकाणी आवरीत नाही तोपर्यंत असणार हे ज्ञान पदवी प्राप्त होणं शक्य नाही. आणि ती ज्ञान पदवी तुम्ही मला प्रदान करा. अंग अंगाते सोय हरवे, आपल्या अंगानंच अंगावर विजय मिळवायचा आहे. आपल्या प्रत्येक असणाऱ्या वेळ आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे भाग आहेत आणि त्या भागावर त्याच विषयाचा असणारा त्या ठिकाणी त्याच नियमानं त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. परंतु आपण तसं करीत नाही. अंतःकरणाचे 4 भाग पडले, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनानच मनावर विजय मिळवायचा आहे आपल्याला, अंगानच अंगावर विजय मिळवायचा आहे. म्हणजे हे विशोक स्थिती जी आहे, दुःख नाही अशी स्थिती आहे. आणि ती स्थिती असणारी मी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी महर्षी तुम्ही मला ज्ञान सांगत राहा, मी ऐकत राहील. माझी बुद्धी असणारी या ठिकाणी इथं असणारी संपत आलेली आहे. मला ज्ञानाची या ठिकाणी असणारी त्या विशोक अवस्थेच्या असणाऱ्या ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी असणारे ते मला ज्ञान प्रदान करा, असं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूनं आपल्या सद्गुरूच्या समोर असणारा आपला प्रश्न उपस्थित केलेला आहे. सांगितले ब्रह्मज्ञान प्राप्त करायचे, कारण हे ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरिता असणार खूप साधन आहेत. एकच साधन आहे असं नाही. पण ते ब्रह्मज्ञान जर कळालं आपल्याला एका दिवसात, अभिमान राहत नाही. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे तत्काळ हा गळे अभिमान. अभिमान रामाकडे नाही. अभिमान असणारी व्यक्ती म्हणतच नाही ना मला ब्रह्मज्ञान सांगा म्हणून. सांगितल्या नाना युक्ती, तुम्ही पुष्कळ युक्त्या सांगितल्या, पण हे असणार हे सध्या स्थिती जी असणारी माझी आहे ब्रह्मप्राप्ती देहानं ब्रह्म व्हायचंय. आणि हे असणार मला अनुभवाला येत नाही. हे जोपर्यंत अनुभवाला येत नाही आणि तोपर्यंत या ठिकाणी असणार जसं असणार त्या ठिकाणी त्यापरी हे कथा अति हळवारपणे चित्ता अनुभवावी, हे कथा अति हळवारपणे चित्ता होनिया. जसं असणार त्या चंद्र अमृताचा असणार, चंद्रापासून पौर्णिमेला अमृत सरवतन त्याचे असणारे ते, आणि ते चकोर पक्षी असणारे त्या ठिकाणी ते अमृत सेवन करतात. शारदीयेचे चंद्र कळे माझे अमृत कन कोवळे, मने वेचिती मवाळे चकोरत लगे, या न्यायाप्रमाणे या त्या परी हे कथा. ही कथा त्या प्रकारे तुम्ही ऐका म्हणतात आणि मी ऐकण्याकरता तयार आहे, असं रामचंद्र प्रभूने त्या ठिकाणी सांगितलं. स्वामी सांगा, ते माझं निश्चिती सांगा स्वामी, मला सांगा, मी ऐकण्याकरिता आज इथं तुमच्या समोर तुमचा आणि या ठिकाणी शिष्य म्हणून आहे. शिष्य सुद्धा त्या ठिकाणी सत्शिष्य होण्याचं भाग्य आणि सत्शिष्यालाच लाभत असतं, कोणालाही लाभत नाही. ऐके बापा रघुवीरा सांगेन ज्ञानाच्या सर्व सारा, जो सर्वानार्थी चातक खरा, तो वाक्य सुख सारा झेलो निघे. वशिष्ठ महर्षीनं उत्तर दिलं बरं प्रभू रामचंद्राच्या प्रश्नाला. ऐका, ऐके बाप्पा रघुवीरा सांगेन ज्ञानाच्या, सगळ्या ज्ञानाच्या ज्या कथा आहेत, ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या काही साधना आहेत, त्या सगळ्या मी तुला सांगणार आहे. पण ऐकण्याकरिता तुला चातक व्हावं लागेल. चातक होऊनच या ठिकाणी वाक्य झेलावं लागतील. गुरुवाक्य, गुरुचं वाक्य काय साधं आहे का? गुरुवाक्य त्या ठिकाणी असणार फार महत्वाचं आहे. गुरुच्या वाक्यानं बोध होत असतो, बोध होत असतो. म्हणून त्या ठिकाणी गुरुचं वाक्य महत्वाचं आहे.
आणि म्हणून हे असणार तुला त्या ठिकाणी त्याचा जर त्या ठिकाणी बोध व्हायचा असेल तर निश्चित असणार हे वाक्य असणार आता मी ज्ञान सांगणार आहे ते असणार चातक पक्षासारखं या ठिकाणी ग्रहण कर रामा. असं चातकाची उपमा या ठिकाणी चातक खरा श्रवणार्थी श्रवण करण्याकरता चातक जसा असतो तशा प्रकारचा श्रोता कसा असला पाहिजे चातकासारखा श्रवणाचे मिशे बैसावे हे वने साम्राज्य भुवने सुखी नांदे. म्हणून या ठिकाणी असणार अर्जुनाला सांगितले आहे ऐके बाप्पा धनंजया. सांगितलं अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगितलं अर्जुन खरा श्रोता आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे सगळे आतापर्यंत जे असणारे श्रोते होऊन गेले आहेत त्या सगळ्यांचा राजा म्हटलं अर्जुनाचा. जे जे होऊन गेले त्या ठिकाणी श्रवण करणारे त्या सगळ्यांचा राजा म्हटलेला आहे. आणि तसा असणारा राम या ठिकाणी असणार रामा चातकासारखं होऊन या ठिकाणी असणार हे ज्ञान असणार ग्रहण कर बाबा. ज्ञान कथा घ्यायची ऐकती परी ऐकिले ते नाचरती या लागी श्रवणाची होय माती परमार्थ प्राप्ती त्या कळेची. काय सुंदर आहे बरं. ज्ञान कथा अवघेची ऐकती. ज्ञानाच्या कथा बरेच लोक ऐकतात पण ऐकल्यानंतर आचरणात आणत नाहीत. ऐकण्याला महत्वच नाही आचरण अतिशय महत्वाचं आहे. पाठ करणं दुसऱ्याला सांगणं ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी. भरपूर ब्रह्मज्ञान आहे सांगायला आहे पण ऐकायला मात्र शून्य आहे शून्य. म्हणून असणार या ठिकाणी ब्रह्मज्ञानाच्या कथा ऐकायला गोड वाटतात ऐकायला पण आचरणात आणत नाहीत कोणी. परी ऐकिले ते नाचरते या लागी श्रवणाची माती नाही तर काय. श्रवण केल्याचा काय उपयोग. श्रवणाच्या असणारी पहिली पायरी आहे आणि त्याला परमार्थ प्राप्ती पाहिजे असं त्यानं श्रवण केलं पाहिजे. आणि नुसतं श्रवण करून भागत नाही. श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे त्याचं ध्यान केलं पाहिजे. त्याला निधिध्यासन म्हणतात. श्रवण मनन निधिध्यासन त्या 3 असणाऱ्या या ठिकाणी स्टेप झाल्यानंतर चौथी स्टेप आहे ब्रह्मप्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्तीचा अनुभव ज्याला साक्षात्कार म्हणतो आपण. तो साक्षात्कार झाला की मग सगळा असणारा अहंकार गलित होतो. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपे अवधारी द्वेत जाय. हा साक्षात्कार त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीचा होण्याकरिता रामा जे मी ज्ञान सांगत आहे ते ज्ञान असणार तुला काय करावं लागल आचरणात आणावं लागल. ऐकणं महत्वाचं नाही आचरणात आणावं लागल. आचरणात जर हे ज्ञान आणलं ना तो मग तुला ब्रह्मप्राप्तीचा अनुभव येईल. आणि या न्यायाप्रमाणे असणारा आता तो सावध होय म्हणले सावध होऊन असणार श्रवण कर. पावन कथा ज्ञान ग भोक्ती अवधाने ते श्रवण न निवती माते चित्ता माझी केवी पावती त्याची मननाची वस्ती उद्वस सदा. वा 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 काय सांगितलं बरं. पावन कथा ज्ञान गर्भोक्ती. कथा ही कशी आहे ज्ञानाची कथा ही असणारी पावन आहे. ज्ञानाने परिपूर्ण भरलेले भाषण हे असणार सगळं त्याचा एकही शब्द असणारा वाया जाणारा नाही. अनवधाने ते श्रवण न निवती. आणि या ठिकाणी लक्ष जर दिलं नाही आपण त्याच्याकडे असणार चित्त देऊन जर नाही ऐकलं तर ते असणार त्यांना आपल्या श्रवण इंद्रियाची शांती होत नाही. कानाला असणार गोड लागत नाही. ते एका कानानं ऐकतं दुसऱ्या कानानं सोडून देत असतं. म्हणून या ठिकाणी असणार काय होतं चित्ता माझी केवी पावती. त्याच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी समाधान मिळत नाही आणि त्याच्या मननाची असणारी त्या ठिकाणी आणि इतकी घालमेल होते की त्याला उदास वाटायला लागतं शून्य वाटायला लागतं. न ऐकल्यामुळे ही असणारी परंपरा होत असते. म्हणून हे असणारे ज्ञानाची कथा जर ऐकायची असेल तर ऐकल्यानंतर तिचं आचरण अतिशय महत्वाच्या आचरणात आणली पाहिजे. ज्ञान गर्भोक्ते
ज्ञान कुठेही साठत नाही. ज्ञानाला साठवायला अंतःकरण, विशाल अंतःकरण लागतं. त्याच्याच अंतःकरणामध्ये ज्ञान राहतं. त्याच्याकडे वैराग्य असलं पाहिजे. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. भक्तीशिवाय ज्ञान मिळत नाही. वैराग्याच्या आणि भक्तीच्या चौकटीमध्ये ज्ञान असणार बंदिस्त करावं लागतं. मिळवण्याकरिता भक्ती लागते. भक्ती बिन ज्ञान गिवसिती वेडे, मूळ नाही तेथे फळ केवी जोडे. भक्ती केली तर ज्ञान मिळतं, जरूर मिळतं, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही. विरक्ती वाचून एकही ज्ञान, सगळ्याला असणारे वह्या पाठ आहेत, म्हणून हे टिकवण्याकरिता वैराग्याची आवश्यकता आहे. असं हे ज्ञान असणार रामा. आणि तो श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा असणारा, त्या ठिकाणी असणारा अनुभव घे, अनुभव घे. नुसतं ऐकून मोकळा होऊ नको. जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान आत्मसात कर. आणि तसं असणारा आपण कुठेही गेलं तरी थोडं तरी असणारं ज्ञान बांधून आणलं पाहिजे. कुठेही जा, कोण्याही असणाऱ्या समारंभामध्ये जा, कीर्तनात जा, प्रवचनात जा, रामकथेत जा, भागवत कथेत जा, तिथं थोडं तरी गाठोडं बांधायचं. एक तरी असणार तिथली असणारी गाठ बांधून आणायची. श्रोते वक्ते सकळही जन बरे पारखुण बांधा गाठी, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तर हा माल भारवाय. जाग्यावर सोडू नका, कारण इथंच हे आपल्याला मिळवता येतं, वर नेता येतं. काही सोबत येत नाही, काही सोबत येत नाही, हे असणारं म्हणणं योग्य नाही. सोबत येतं, पण जे सोबत येतं त्याचा विचार करीत नाही, जे येत नाही त्याचा विचार करायला लागलो आपण. हे ज्ञान रामा, साधना, हे ज्ञान सोबत येतं. आणि या ज्ञानाची चोरी होत नाही. या ज्ञानाची वाटणी मागित नाही भाऊ. या ज्ञानाचं वजन होत नाही रामा. आणि शिवाय किती ज्ञान असलं म्हणजे या ज्ञानावर कर लागत नाही, टॅक्स लागत नाही, जीएसटी लागत नाही. न चोर हर्यम न राजहर्यम न भातृभाज्यम न च भार करी. भार वे नित्य वर्धते, रोज वाढवायचं याला. थोडं 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 थोडं. आता सध्या असणारा आपल्याकडं हा देह जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आपण असणाऱ्या या ज्ञानाच्या असणाऱ्या दुकानामध्ये उभे आहोत. उघडे दुकान, रात्र झाली कोण सोडी मग. घ्या रे भाई, घ्या रे भाई, कोणी काही थोडे बहु, एची हटी बांधा गाठी पारखून. उघडे दुकान, दुकान उघडे. कारण कशा घ्यायचंय, खर्चायचंय तिथं वर, परलोकामध्ये खर्चायचंय. वेच आहे, वेच आहे, सरले पाहे मग कोठे. हे असणार रामा घेतल्यानंतर, ऐकल्यानंतर असणार साठवा, देहामध्ये हृदयामध्ये साठवा. आम्ही देह केले दुकान, तेथे साठविले ब्रह्मज्ञान. एके खेपे लाभ पै झाला, आम्हा पंढरीनाथ भेटला. एका खेपत हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे रामा. नुसतं प्राप्त करून चालत नाही, त्याचा असणारा त्या ठिकाणी आचरणामध्ये उपयोग केला पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. हे ज्ञान महत्वाचं आहे. असं विश्वामित्र, असे वशिष्ठ महाराज जे प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी ज्ञानगर्भाच्या गोष्टी सांगू लागले. बोला. ऐशी निजे कथा ऐकती, ते एकांताची नायकती, याशी परमार्थाची प्राप्ती कदा कल्पांती घडेना. ऐसे निजे कथा ऐकते, अशी कथा जे ऐकतात सोडून देतात. आणि ते म्हणले ऐकून न ऐकल्यासारखं आहे. आणि अशा लोकांना जर म्हणले या ठिकाणी काय म्हणले प्राप्ती होणार आहे, काय त्यांना मिळणार आहे. किती हजारो वर्षापासून म्हणतात आम्ही ज्ञानेश्वरीचे इतके पारायण केले, तितके पारायण केले, हे मुखपाठ आहे, ते मुखपाठ आहे, वेदाचे ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, पण पाठ करून असणार आचरणात नाही. ऐकले म्हणतात पुष्कळ कीर्तन, पुष्कळ कथा ऐकले आम्ही, कितीतरी वर्षापासून आम्ही रामायण ऐकतोय, पण ऐकून काय उपयोग आहे का? काय उपयोग आहे का? ते ऐकताची ना ऐकती, ऐकतात पण ऐकत नाही, ना ऐकती. ते ऐकत नाहीत म्हणून त्यांना हे असणारा परमार्थ
कळत नाही आणि परमार्थ कळण्याकरता ऐकलेलं असणार आलं पाहिजे आणि तरच असणार त्याला प्राप्ती प्राप्त होत असते. सगळी खटपट आपली त्याच्याकरिताच आहे म्हणजे बाकी काही नाही. परमार्थाची प्राप्ती होण्याकरिताच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या वासनाविषयी वासना आपल्याला सांगितल्या. इंद्रियाचे असणारे विषय सगळे त्यागले पाहिजे. त्याला वैराग्य म्हणतात. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. हे ब्रह्म आनंद आपल्याला प्राप्त करायचा ना मग त्याच्याकरिता असणार या ठिकाणी आपल्याला ऐकल्यानंतर आचरणात आणलं पाहिजे, साठवलं पाहिजे. हेच खरं ज्ञान त्या ठिकाणी वशिष्ठ महर्षी प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. ऐके श्रीरामा सावधान, येथे भोगेच्छा मुख्य बंधन, ते त्यागी तो ज्ञाता पूर्ण, तेथे मुक्तपणा साधती. आता किती महत्वाचं आहे बघा हे ज्ञान. ऐके श्रीरामा सावधान, येथे भोग इच्छा मुख्य बंधन. याचा त्याग करायचा आपल्याला, या वासनेचा. भोगेच्छा म्हणजे वासना. ही वासना आपल्याला समूळ नष्ट करायची, त्याग करायचा आहे. कारण हे आपल्याला परमार्थामध्ये बंधन करते, परमार्थाला प्रतिकार करते, परमार्थामध्ये प्रतिबंध करते. म्हणून हिचा त्याग करायचा आहे. हिचा त्याग कोणी करीत नाही, जे ज्ञाते आहेत, ज्यांना असणार त्या ठिकाणी ज्ञान अंतःकरणामध्ये साठवलेलं आहे आणि तेच या वासनेचा त्याग करू शकतात. आणि त्यांना असणार हे मुक्त स्थिती किंवा ब्रह्मस्थिती म्हणायला काही हरकत नाही. जिवंतपणे असणार मोक्षाचे अधिकारी आहे ते जिवंतपणे. पण हे भोगेच्छा मात्र त्यागावं लागेल. माणसाच्या मनामध्ये आलं तर मनानच त्याच्यावर विजय मिळवायचा आहे आपल्याला. मनानच मनाला सांगायचंय की आता या ठिकाणी असणार आणि हे बाबा तू याच्या माग लागू नको. असं त्या ठिकाणी ही असणारी भोगाची इच्छा जोपर्यंत आपण त्यागीत नाही तोपर्यंत असणार आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. असं हे रामा एक म्हणले पुढे आणखी. इच्छा त्याग ती कठीणा, जो त्यागी तोची विचक्षण, त्याही त्यागाचे लक्षण, निर्वाण खुना उधारी. इच्छा त्याग अति कठीण. इच्छेचा त्याग करणं फार कठीण. इच्छा कशाला म्हणावं? इच्छा म्हणजे वासना किंवा असणारा काम. काम वासना त्याला काय म्हणतात? इच्छा म्हणतात. इच्छा कोणती इच्छा असो, ही भोगेच्छा सांगितली इथं. आणि या इच्छेचा त्याग करायचा आहे. आणि ही काम वासना असणारी कठीण आहे आणि त्याच्यावर विजय मिळवणं फार कठीण आहे. आणि खरा असणारा श्रोता त्याच्यावर विजय मिळवत असतो. कोणालाही विजय मिळवता येत नाही. काम कशाला म्हणावं? काम असला पाहिजे. बरं, जरूर काम असला पाहिजे. माणसाकडे क्रोधही असला पाहिजे, षडविकार असले पाहिजेत. कशाकरिता? वापर जमला पाहिजे. वापर घरामध्ये वीज असली पाहिजे, लाईन असली पाहिजे, लाईनीवर चालणारे उपकरण असले पाहिजे. काम लवकर होतात, त्याच्याशिवाय जमत नाही. आता आम्ही लाईटामध्ये बसलो, फॅनचा हवा लागायला लागली. कशाची आहे? लाईनीचा असणार आहे, लाईटचा असणारा या ठिकाणी असणारा आम्हाला या ठिकाणी आधार आहे. असली पाहिजे, पण योग्य पद्धतीने लावाय जमली पाहिजे. उगाच एखादा वायर कुठे कट झाला आणि त्याला जर धक्का लागला तर ते आपला प्राण घ्यायला मागे पुढे पाहत. तसा हा काम नावाचा विकार जे आहे, इच्छा नावाचा, वासना नावाचा विकार आहे ना, हा असला पाहिजे. काम जरूर असला पाहिजे. काम म्हणजे इच्छा. आणि ही इच्छा कुठं उत्पन्न व्हावी, कुठं होऊ नये हे महत्वाचं आहे. काम असला पाहिजे. कशाकरिता? भगवंताचं भजन करण्याकरिता. एका सुभाषितकाराचं म्हणणं आहे, काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, तीर्थ प्रसाद सेवनी, लोभ अपार असावा. इंद्रियाचं दमन करण्याकरिता क्रोधाची आवश्यकता आहे. आणि लोभ असावा, इंद्रिय लोभ असावा, तीर्थप्रसाद सेवनी, लोभ अपार असावा. महाप्रसाद चालू आहे, भगवंताच्या नामाचा प्रसाद, भगवंताच्या दरबारामध्ये तिथला प्रसाद घेतला पाहिजे. काम, क्रोध, लोभ हे सगळे असावेत, पण आपल्याला कुठं त्याला असणारं वापरायचं हे माहित पाहिजे.
आता इथं असावं भगवंताचं भजन श्रवण करण्याकरिता काम उत्पन्न व्हावा, इच्छा उत्पन्न व्हावी. आज मी रामायण ऐकणार, आज निश्चित ऐकणार. आणि जर त्याचे इंद्रिय इकडं तिकडं बरवळू लागले तर निश्चित त्याच्यावर ताबा मिळवावा. एखादा सत्पुरुष साधू महात्मा असेल त्याच्याविषयी असणार क्रोध मनामध्ये येऊ नये. इंद्रियावर ताबा मिळण्याकरिता क्रोधाची आवश्यकता आहे, कामाची आवश्यकता भगवंताच्या नामचिंतनाकरिता आहे. काम कुठं नसावा, क्रोध कुठं नसावा, लोभ कुठं नसावा. ऐका, हे सुभाषितकाराचं म्हणणं आहे. काम नसावा परस्त्रीचा, क्रोध नसावा सत्पुरुषाचा, लोभ नसावा देहाचा, मोह पुत्राचा बाधक. परस्त्रीविषयी असणारे हे इच्छा उत्पन्न होऊ नये, म्हणजे काम उत्पन्न होता कामा नये. आणि सत्पुरुषाविषयी क्रोध येता कामा नये. कमी जास्त झालं तरी सांभाळून घेतलं पाहिजे. देहाचा लोभ नसला पाहिजे, पुत्राचा मोह नसला पाहिजे. मुलाचा काय होतं आपल्याला माहित आहे, महाभारत. पुत्र स्नेहे मोहितो असे धृतराष्ट्र कुसतो, संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. सांग मध्ये कुरुक्षेत्रावर काय ते इकडे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. सांग मला, हा मोह आहे, हे मोह नसला पाहिजे. हा मोह जर केला नसता तर महाभारत घडलं नसतं. म्हणून या ठिकाणी असणार कुठं असावा कुठं नसावा त्याचा वापर जमला पाहिजे. आपल्याकडे जरूर असले पाहिजे हे शस्त्र. प्रभू रामचंद्राकडे काम नसता तर रावणारच मारलं नसतं. म्हणून असला पाहिजे, क्रोध असला पाहिजे. क्रोध नसता तर आम्हाला मारित नव्हते. काम नसता तर त्या ठिकाणी सीतामातेला सोडवलं नसतं ना. सोडवण्याची इच्छा झाली, देवाला सोडवण्याची इच्छा झाली. अशा प्रकारे या ठिकाणी ही भोगाची इच्छा आहे, ही मात्र जोपर्यंत आपल्याकडे आहे, या इच्छा जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. असं हे ज्ञानरामात तुला पाहिजे असेल तर या ठिकाणी असणारी ऐकण्याची इच्छा तुझ्यामध्ये येऊ दे. आणि या असणाऱ्या वाईट इच्छा जी आहे त्याचा त्याग करून टाक, असं वशिष्ठ महाराजजी सांगत आहेत. मने मनाते आक्रमावे, मने मनाते निग्रहावे, मने मनाते धरावे, मने मारावे मनाते. मनानं मनावरच आक्रमण करायचंय, मनानं मनाला जिंकायचंय. मन किती प्रबळ हे माहित आहे का तुम्हाला? आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, परी मनाच्या ओढी अनिवार्य. काय करायचं? मनानं मनाला जिंकायचंय, मनानं मनावर ताबा मिळवायचा आहे. म्हणून म्हटलंय त्या काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनीची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता. तुझ विना च्युता केवी घडे. मनावर परिणाम कर भगवंता माझ्या. मनानं मनाला जिंकलं पाहिजे, मनानं मनावरच आक्रमण केलं पाहिजे आणि मनानच निग्रह केला पाहिजे. मनाचं काम निग्रह करणं आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे आहेत ना, अंतःकरण चतुष्ट ज्याला म्हणतो. मनाचं काम हे संकल्प विकल्प करणं, हे मनाचं काम आहे. मनानं संकल्प केला पाहिजे, आज मी श्रवण करेल, आज मी जैन होईल या असणाऱ्या कथेला, रामायणाला. हे निग्रह मनानं केला पाहिजे, मनानच मनाला धरलं पाहिजे आणि मनानच मनाला मारायचे. मनावर मारून मनावरच विजय मिळवायचा आहे. म्हणून सांगितलंय नको नको मना गुंतू माया जाळे. या माया जाळामध्ये गुंतू नको, हे मनालाच उपदेश केला पाहिजे आपण. म्हणून हे असणार मन असणार चंचल हे चंचल, धरू जाता आवरे ना, इतकं म्हणले कठीण आहे. म्हणून त्या ठिकाणी असणार हे असणार मन भगवंताकडे लावायचं आणि त्या मनाचा असणार एक मोगरा बनवायचा आणि भगवंताच्या चरणावर अर्पण. मन हा मोगरा अर्पणे ईश्वरा, पुनरुक्ती येणेच नाही, पण मनाला त्या ठिकाणी भगवंताकडण्या त्याच्यावर विजय मिळवा. आणि त्याच्यावर विजय मिळवला की मग मात्र त्या ठिकाणी असणार त्याचा सद्यस्थिती, या देहालाच ब्रह्मस्थिती प्राप्त होते. इतकं ज्ञान त्या ठिकाणी असणार रामा. आणि तू या ठिकाणी या ज्ञानाचा म्हणजे अनुभव घे एकदा, असं विश्व आपलं वशिष्ठ महाराजजी सांगत आहेत.
मने मनाचा निग्रह ऐसा तेथे समूळ निमे आशा चैतन्याचा ओथे दे ठसा परपंचा पेसा परब्रह्म होय. मनाचा निग्रह कसा करायचा आहे आता सांगितलं बरं वशिष्ठ महर्षीनं. कसा निग्रह करायचा आहे की या ठिकाणी असणार सगळ्याच्या असणाऱ्या याच्या इंद्रियाचा मन एक राजा आहे. त्यानं जर ठरवलं तर सगळे इंद्रिय एका रेषेमध्ये आणायला ते काय मागं पुढे पाहत नाही मन. पण त्यानं एकदा निग्रह केला, त्यानं एकदा संकल्प केला की त्या मनानं त्या ठिकाणी असणार त्या बुद्धीवर विजय मिळवलाय. त्यानं सांगायच्या बुद्धीला तर असं काय कर, बुद्धीला सांगायचं त्या ठिकाणी निश्चय कर. निश्चय कर मग बुद्धीचं काम आहे. मनाचं काम संकल्प करणं, बुद्धीचं काम निश्चय करणं आणि चित्ताचं काम चिंतन करणं आहे. आणि अहंकार म्हणते मी मग, है की नाही. नाथबाबाची ओळी एक ते सांगतात त्या ठिकाणी असतात संकल्प विकल्प मनाचे निश्चय कर्म बुद्धीचे चिंतन जाण चित्ताचे अहंकाराचे मी पण म्हणतात. म्हणून या ठिकाणी मनानं या ठिकाणी असणार मनावर निग्रह करायचा आहे. आणि त्याच्यामुळे असणार काय होतं की जी आपली आशा जी इच्छा आहे ना, आशा इच्छा वासना असणार हे काम या गोष्टी असणाऱ्या सरळ असणाऱ्या मरून जातात किंवा मावळून जातात. निमे नाहीशा होणं चैतन्याचा होते देह ठसा प्रपंचा पैसा परब्रह्म होय. त्याचा प्रपंच त्याचा संसार आपोआप परब्रह्म होतो. अवघाची संसार नाही तर संसारामध्ये सुख आहे का? तर काय म्हणतात माऊली, अवघाची संसार सुखाचा नाही तर संसारामध्ये सुख नाही म्हणतात. पण संसारात सुख आहे. संसार आलिया एक सुख आहे आठवावे ते पाय विठोपाचे. संसारात आलं तर सुख आहे पण भगवंताचं असणार चिंतन करावं लागल. त्याचा प्रपंच असणारा परब्रह्म होतो. प्रपंचच ब्रह्मरूप होऊन जातो त्याचा. कारण परब्रह्म हे असणारे या ठिकाणी हा देह आपल्याला खूप मोठा आहे. चैतन्याचा होते ठसा. चैतन्य देहामध्ये आहेच पण त्या चैतन्याला आपण विसरलो. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांताशी कामो विषयावर. आपण भ्रांत झालो, विषयाच्या मागे लागलो. म्हणून असणारे या ठिकाणी आपलं चैतन्य आपण विसरून गेलो आहे. चैतन्य असणारे हेच परब्रह्म आहे. चैतन्य परब्रह्म काय दुसरं आहे का? तेच आहे. आणि सद्गुरू आपल्याला तेच असणार प्राप्ताची प्राप्ती करून देतात. अप्राप्ताची प्राप्ती देत नाहीत. प्राप्तच आहे ते सांगतात. तुझं हे तुझं पासे परी तू जागा चुकलासी. म्हणून त्याचा असणारा सगळा संसार सुखाचा होतो. तेने होय अवघा संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही. दुःखाचा लेश शिल्लक राहत नाही. त्याचा प्रपंच असणारा पैसा परब्रह्म होय आपोआप. अशा प्रकारची असणारी स्थिती रामा आणि या ठिकाणी तू अनुभवात घे असं म्हणून त्या ठिकाणी आणि वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्राला उपदेश करू लागलेले आहेत. पुढे ऐका. ऐशी ऐशिया सुष्मती युक्ती परब्रह्माची सध्य प्राप्ती स्वय परब्रह्माची हाती प्राप्ती अप्राप्ती भावाभावे. अशा प्रकारचे असणारे सूक्ष्म असणारी बारीक आहे बरी युक्ती. युक्ती काय मोठी आहे का? लय बारीक आहे. इतकी बारीक आहे म्हणले या ठिकाणी असणार की म्हणले त्या ठिकाणी दिसत सुद्धा नाही. परब्रह्माची सद्य प्राप्ती या देहाला परब्रह्माची संसाराला परब्रह्माची प्राप्ती करून द्यायची असेल तर म्हणले या ठिकाणी स्वय परब्रह्माची आहाती. पहिलंच परब्रह्म हे नव्हते पण आपल्याला त्याची ओळख नाही. ओळख नसल्यामुळे ही स्थिती झालेली आहे. त्याची ओळख आपल्याला करण्याकरिता आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. आपण माग सांगितलं मागच्या वयामध्ये काही निघून गेले की नाही. आपल्याला त्या आनंद स्वरूपापर्यंत पोहोच. आनंद स्वरूप म्हणजे परब्रह्माचं स्वरूप आहे बरं. आणि तिथं पोहोचायचं असेल तर आपल्याकडे असणाऱ्या या ठिकाणी फार असणाऱ्या 4-5 अवस्था ओलांडून तिथपर्यंत जायचं. श्रवण मनन निधी ध्यासन ते साक्षात्कार सांगितलं ना. तशा प्रकारच्या असणाऱ्या काही अवस्था आहेत.
जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, तुरिया, उन्मनी, ह्या अवस्था ज्या आहेत ना, त्या 3 अवस्था मुख्य सांगितल्यात, पण तशा 5 अवस्था आहेत. जागृतीमध्ये भगवंताचं नामचिंतन करायचंय. जागृती, स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. रात्रंदिवस त्याचा असणारा त्या ठिकाणी प्राप्ती करून घ्यायची आहे. सूक्ष्म बारीक हे म्हणलं प्रब्रह्म आपण आहोत, पण त्याची अप्राप्ती झाली आपल्याला. कशामुळं? भाव नसल्यामुळं. भावाचा अभाव, भावाअभावे, भावाच्या अभावानं, आहे की नाही? भाव जर असेल तर आपलं काम. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी. भाव धरल्यावर सगळे काम आपोआप होतात. हे असणार इकडं तिकडं पाहायचं काम नाही, पण त्या नावावर, त्या असणाऱ्या साधनावर आपला विश्वास असला पाहिजे. म्हणून हे सध्या त्या ठिकाणी असणारे या परब्रह्माची प्राप्ती आपल्याला होण्याकरिता आपण परब्रह्म आहोत हे आपल्याला माहित नाही, आणि हे असणारं सद्गुरूच्या मुखामधून ऐकावं लागतं. आणि मग ते सांगतात तत्वमसी महावाक्य. तत्वम, ते तू आहेस. त्याने सांगितलं सद्गुरूने की ते तू आहेस. आपला विश्वास पाहिजे गुरु वाक्यावर. आणि ते तू आहेस म्हटलं की आपण म्हणायचं अहम ब्रह्मस्मी. गुरु महाराज अहम ब्रह्मस्मी, तुम्ही म्हणता ते मी खरंच ब्रह्म आहे, कारण त्याचा अनुभव यावा लागतो. अंतःकरणामध्ये ब्रह्मप्राप्ती झाली की मग तो शिष्य म्हणतो की माझा आतापर्यंत या गोष्टीवर भाव नव्हता, भावाचा माझ्याकडे अभाव होता, पण अभाव काढून टाकला आणि भाव राहिला. मग भाव राहिला की मग त्या ठिकाणी असणार काम होतं. नाही तर भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावाशिवाय काम होत नाही. भाऊ असेल ते भाऊ नाही, पाठचे भाऊ, वडील भाऊ ते नाही. भाव म्हणजे अंतःकरणाचा विषय. हे भगवंताच्या असणाऱ्या या ज्ञानावर विश्वास पाहिजे. मी ब्रह्म आहे, ममे वंशो जीवन ओके, भगवंत म्हणतात ना. मग आपण काहून म्हणायचं मी तुझा नाही? देव म्हणाय आपला स्वीकार करतोय ना, तुम्ही माझ्या अंशात. आपण काहून म्हणायचं? आपण म्हणतो ना देव माझा, माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, किंवा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुलसीदासजी वर्णन करतात, हे राम मैं बार बार कहता हो ये राम मेरा है, लेकिन तू एक बार कह दे तुलसी मेरा है. रामाला म्हणतात तुलसीदासजी. तुम्ही म्हणा एकदा रामा, म्हणा की तुलसी तू माझा आहेस, असं देवानं आपलं म्हटलं पाहिजे. मग देवानं आपलं म्हणण्याकरता आपल्याला काय व्हावं लागल? आपल्याला स्वतः व्हावं लागल ना. त्याचं स्वरूप आपल्याला नटावं लागल, आणि आपण त्याचं स्वरूप नटलं की मग त्या ठिकाणी असणार, मग आपलाही त्या ठिकाणी असणारा पूर्ण विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. खरंच अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्माचा अंश आहे, म्हणून ब्रह्मासारखं वागलं पाहिजे. वेदानं काही असणारे सांगितलेले आहेत. सुरुवातीला काही कर्म सांगितले, एक निषिद्ध कर्म आणि विहित कर्म. हे विहित कर्म असणाऱ्या मानवासाठी, निषिद्ध कर्म प्राण्यासाठी आहे. मग आपण निषिद्ध कर्म करू लागले तर आपण मानव नाहीच ना. देह असून आपल्याला त्याचा विसर पडला आणि निषिद्ध कर्माच्या मार्गाने जर चालू लागलो तर आपल्याला ही ब्रह्मप्राप्ती कधीच होणार नाही. मग त्याच्याकरिता आपल्याला विहित कर्म वेदानं सांगितलं, असं असं करा, तसं तसं करा, तेच आपल्याला करणं भाग आहे. म्हणून रामा तू ऐक म्हणले, ऐकलेलं न ऐकणं सोड, न ऐकण्यावर घेऊ नको. माझं जे सांगणं आहे हे ऐकणार, ऐकून आचरणामध्ये आण. बोला. स्वयंभूरदयी ब्रह्मस्थिती ब्रह्मप्रभा इंद्रिय वृत्ती, ते भावे ब्रह्म नव्हे मनती, सद्भावे होती परब्रह्मा. स्वयंभू हृदयी, भगवंत कसा आहे? स्वयंभू आहे, हृदयामध्ये ब्रह्मस्थिती आहे त्याची, आहे की नाही? प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये जे जे दिशे भूत ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे दिशे दृष्टी ते हरिरूप, जे दिसल ते असणारं भगवंताचं स्वरूप समजायचं. आणि ब्रह्मप्रभा इंद्रिय वृत्ती, इंद्रियाची वृत्ती कशी असली पाहिजे? याच्यामध्ये विवेक असला पाहिजे. विवेकानं इंद्रिय सगळे असणारे नटले पाहिजे. प्रत्येक इंद्रियात विवेक नटला पाहिजे, म्हणजे त्या इंद्रिय असणारे इतर मार्गाला जात नाहीत. इंद्रिय कोणीकडे बरोळ देत नाही माणूस मग त्याचा. आणि ते अभाव ब्रह्म नव्हे म्हणती, त्यांच्याकडे भाव नाही. भाव नसल्यामुळे ते काय म्हणतात? काय? ज्याचे इंद्रियाची वृत्ती असणारे त्या ठिकाणी विखुरलेली आहे, तर त्यांच्याकडे ते भावाचा अभाव असल्यामुळं आणि त्यांना ब्रह्म मी नाही म्हणतात. मी ब्रह्म नाहीच म्हणतात. कोणीच ब्रह्म नाही म्हणतात. ते ब्रह्म जगतातच नाही म्हणतात ते.
आणि त्यामुळं असणारा सद्भाव असला पाहिजे. नुसता भाव हे महत्वाचा आहे. सद्भाव भाव आणि त्या भावामध्ये सद्भाव एक महत्वाचा आहे. आणि इथं तर अभाव आहे. म्हणजे ते अभाव्य ब्रह्म नव्हे म्हणती सद्भावे होती परब्रह्म. अभाव जर असेल तर ब्रह्म नाहीच म्हणणार माणूस. आणि आपल्याकडे सद्भाव चांगला भाव असेल, चांगले विचार असतील तर आपलं निश्चितच चांगल्या प्रकारचा असणारा आपले विचार असल्यामुळे आपल्याला चांगल्याच प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल. पण आपले विचार जर चांगले नसतील, आपल्याकडे अभाव असेल चांगल्या विचाराचा, विवेकाचा अभाव असेल. विवेक महत्वाचा आहे परमार्थामध्ये. विवेकाशिवाय कोणतं काम करायचं नाही. विवेक म्हणजे सार आणि असार याचा विचार करणं, आणि ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी असणारा परब्रह्म व्हायचा असेल तर आपला भाव महत्वाचा आहे. या भावाकरिता या ठिकाणी असणारा आपला विवेक जागा झाला पाहिजे. विवेकानं सगळ्यावर विजय मिळवता येतो. या सद्भावाची उपपत्ती निश्चय सागे नरभूपती दृढ धरावी सावधान वृत्ती ते ब्रह्मस्थिती भंग. आता या सद्भावाची उपपत्ती याची असणारी या ठिकाणी माहिती सांगू लागली. सद्भाव कशाला म्हणावे याच्याविषयी माहिती देऊ लागले. याच्या काही असणाऱ्या त्या ठिकाणी अटी आहेत, नियम आहेत, सांगू लागले. निश्चित तुला सांगतो म्हणजे रामा, पण काय करावं लागल? सावध राहावं लागेल. बेसावधपणा नाही जमणार. इथं गाफीलपणा जमल का? प्रपंचामध्ये सुद्धा गाफील राहत नाहीत माणसं, पण इकडे परमार्थात गाफील राहतात, है की नाही? सायाशे तरीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी. तिकडं असणार सावध राहते माणूस प्रपंचामध्ये, संसारामध्ये, पण परमार्थामध्ये बेसावध आहे. आणि बेसावध असल्यामुळं कार्य होत नाही ना. सावधपणा असला पाहिजे. आणि तू सावध राह रामा म्हणले, मी तुला सांगतो म्हणले. सावधान वर्तीनं राह म्हणले. ती ब्रह्मस्थिती अभंग कशी असते, आणि त्या अभंग ब्रह्मस्थितीचा या ठिकाणी तुला मी असणारा या ठिकाणी आणि प्रत्यक्ष असणारा अनुभव करून देतो. सद्गुरूचं कामच आहे आपल्या शिष्याच्या मनात आलेली शंका आणि त्या शंकेचं निरसन करणं. ही ब्रह्मस्थिती अभंग कशी राहते, तिचा कधीच भंग होत नाही. एकदा प्राप्त झाली ना ब्रह्मस्थिती, ती ब्रह्मस्थिती कधीच म्हणले या ठिकाणी तिचा नाश होत नाही. अशी ब्रह्मस्थिती असणारी कशामुळे प्राप्त होत असते? दृढ जर आपला असणारा सद्भाव धरला, अवधान जर होऊन जर ऐकलं. म्हणतात ना, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. मग तसा तू रामा आता सावध हो आणि ऐक म्हणले. अभंग ब्रह्मस्थितीची या ठिकाणी असणारे उपपत्ती तुला सांगतो. जेथे काम क्रोधा सलोभता निशेष नाही ते ब्रह्म शांतता. ते शांती ब्रह्म स्वभावता सभाये पूर्णता सर्व देही. काय सांगितलं? जेथे काम क्रोधा सलोभता. कामाची क्रोधाची आता सांगितला विषय आपला होऊन गेला. काम आणि क्रोध याच्या विषयी जर आपल्याकडे लोभ असेल, है की नाही, लोभ निर्माण झाला असेल, तर तिथं मात्र त्या ठिकाणी ब्रह्मशांतता नाही. ब्रह्म हे कोठं टिकतं? जिथे शांतता आहे तिथंच ब्रह्म आहे. उगच कोठे ब्रह्म राहत नाही. ते शांती ब्रह्म स्वभावता सबाह्य पूर्णता सर्व देही. ब्रह्म कसं सबाह्य आहे, सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. म्हणून ते असणारं ब्रह्म जिथं शांतता आहे तिथंच ब्रह्म राहतं. आणि जिथं अशांतता असेल आणि तिथं हे ब्रह्म राहत नाही. काम क्रोध जिथं असतात निशेष नाही ब्रह्मशांतता, तिथं ब्रह्माला शांतता मिळत नाही. म्हणून शांती असणारी आपल्या हृदयामध्ये असतील. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आहे की नाही? त्या ठिकाणी देव राहत असतो. मग शांती कशी आहे? शांती कशाला म्हणावं? शांती कशी काय मिळवायची? आता माऊलीनं काही 3-4 वया केल्यात बघा. मला अध्याय नंबर वही नंबर नाही सांगता येणार, पण वया सांगतो ऐका. अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेषजे. मग कर्मफल त्यागो तो ध्यानापासून चांगो. त्याहून विशेष भोगो शांती सुखाचा. विशेष भोग आहे शांती सुखाचा, आहे की नाही? शांतीचा भोग म्हणजे काय? ब्रह्माचाच भोग आहे. पेने सुभटा
शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे, हे असणार शांतीचा असणार पानवत आहे. आणि तिथं जा आणि तिथं भगवंता आपसकून भगवंत तिथे आहेच. आणि तिथं जिथं शांती आहे आणि शांती म्हणजेच त्या ठिकाणी सबाह्य पूर्णता देही, हे असणार त्या ठिकाणी रेत राहू शकते. म्हणून शांती माणसाकडे असणारा हे महत्वाचा एक गुणधर्म आहे. आणि तो असणारा रामा तुझ्याकडे ठेव आणि सावधान होऊन जरा जरा याच्यावर काय करतो, चिंतन कर. थोडा वेळ चिंतन केल्याशिवाय जमणार नाही. असं या ठिकाणी असणार कोण तर कुलगुरू असणारे त्या ठिकाणी सूर्य महाराज सांगू लागले रामचंद्र प्रभूला. ज्याशी मी म्हणी जे आपण ते मी पणेची वपू चैतन्य, इंद्रियाचे कर्माचरण तेही आचरण पूर्ण ब्रह्मत्वे. ज्याला मी असणार म्हणतो, मी म्हटलं की काम बिघडलं आहे की नाही. मी अतिशय घातक आहे म्हणून असणार तुकाराम महाराज म्हणता, माझी मी पणावरी पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे. मी पणावर पाषाण पडू जे, मी पणा हरपून गेला पाहिजे है की नाही. माझा मी पणा जोपर्यंत संपत नाही, ज्याशी मी म्हणे जे आपण मी 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 ते मी पणेची वपू चैतन्य. मी पणा नाही, देह माझा, हे माझं, ते माझं, ते मी, हे मी. म्हणून या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी इंद्रिय जसे त्याचे असणारे जातील, ज्या मार्गाला जातील त्याच्या मार्गाने तो जात असतो, इंद्रियाच्या मागे धावत असतो. अशा प्रकारचं हे मीपणा जोपर्यंत जात नाही आणि त्याचं असणारं शरीर म्हणजे त्या ठिकाणी असणारं चैतन्य आहे. हे देह कसं आहे, चैतन्य चैतन्य आहे म्हणून देह चालतो, नाही तर देह चालत नाही. इंद्रियाचे कर्माचरण, इंद्रियाचं असणार त्या ठिकाणी कर्मेंद्रिय सांगितले आहे की नाही. आणि तेही आचरण पूर्ण ब्रह्मत्वे, त्या असणाऱ्या कर्म इंद्रियानं सुद्धा आचरण कशाचं करायचंय, ब्रह्माचं करायचंय. पायानं कुठेही जायचं नाही, हातानं काही काम करायचं नाही, वाचन काही बोलायचं नाही. प्रत्येक इंद्रियाला सांगितले आहे का नाही. कानानं सुद्धा काही ऐकायचं नाही. ना ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते तिठीची गाळी, आवाजचे ते टाळी जिभची का. पायाला सुद्धा सांगायचं कुठेही जाऊ नको बाबा. हाताला सांगायचं आगाव काही काम करायचं नाही, टाळी वाजवणं हातानं. जायचं असं तीर्थयात्रेला जाणं, हे असणारं कर्माचं आचरण करा तुम्ही. या इंद्रियाला सुद्धा या ठिकाणी सगळ्या लगाम लावलेला आहे. इंद्रियाला लगाम लावल्यामुळं आणि या ठिकाणी असणारं काय होतं की परब्रह्मत्व, ब्रह्माची प्राप्ती नसेल तर काय फायदा होणार. या गोष्टी आपल्या ताब्यात राहण्याकरिता आणि त्याच्यावर आपला अंकुश असला पाहिजे. अंकुश केवढा मोठा हत्ती असणारा अंकुशाने आखून टाकतो. खूप मोठा असणारा प्राणी आहे, परंतु ते अंकुश त्याला लावल्यामुळं त्याला ताब्यात राहावं लागतं. मग तसे असणारे या ठिकाणी हे काम क्रोध जे आहेत हे सुद्धा आपल्या ताब्यात ठेवायचे अंकुश लावून. आणि हे मीपणा थोडासा बाजूला सारायचा आहे. मीपणा गेला की मग असणारं स्वयं परब्रह्म, तोच स्वयं परब्रह्म, ते स्वतः परब्रह्मच आहे. म्हणून म्हटलंय त्या ठिकाणी पण हे संपावं लागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. वाचा. काया वाचा मनसाचरण ते ते सजे ब्रह्मपूर्ण, हे ज्याशी कळली पुन्हा तो तत्काळ जाण परब्रह्म झाला. ऐका, कायनं, वाचन आणि मनानं या तीन गोष्टीनं आचरण करायचंय. शरीराने सुद्धा चांगलं आचरण करा, कर्माचरण. वाचेने सुद्धा चांगलं बोला. तुझं विन देवा कोणा म्हणे माझी जिव्हा, तरी हो का शतखंड पडो झडो निया रांड. म्हणून जिभेला सांगायचं आहे का नाही, जिभेला सुद्धा सांगायचं घे घे वाचे गोड नाम विठोबाचे.
शरीरानं सुद्धा असणार दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही आणि मनानं सुद्धा कोणाचं वाईट चिंतन करायचं. ते मनातलं सुद्धा देवाला कळतं. मनातलं कोणा आपल्याला वाटतं मनात आलं फक्त, पण मनातलं आपल्याला वाटतं मला एकट्यालाच कळालं. एखादा व्यक्ती समोरून जाऊ लागला तर आपल्याला वाटतंय याच वाईट झालं पाहिजे, याचं तंगड मोडलं पाहिजे, याचा ऍक्सिडेंट झाला पाहिजे, है की नाही? ते खपलं पाहिजे. कुठं मनात येतं त्याच्या तोंडावर बोलून दाखवत नाही, त्याच्यामध्ये तेवढी ताकद नसती बोलायची, पण मनात येतं त्याच्या. हे मनात आलेलं सुद्धा खूप मोठं पाप आहे बरं, आणि हे भोगावं लागतं. म्हणून म्हटलंय त्या ठिकाणी मनात आलेले तरी प्राणी याच्या माणसाचा झाडा घेते, मग केलिया नुरूप होती भोग नियम जे. मनात आलेलं सुद्धा पाप होत असतं. म्हणून या 3 गोष्टीचं आचरण शुद्ध असलं पाहिजे, कायचं, वाचेचं आणि मनाचं. आणि ते सहजे ब्रह्मपूर्ण. याचं आचरण 3 गोष्टींना आपण शरीरानं चांगलं राहिलं, सुचिरभूत राहायचं शरीरानं. वाचेनं भगवंताच्या नामचिंतन करायचं, चांगलं बोलायचं, दुसऱ्याच्या हृदयाला लागतील असे वाग्मान सोडायचे नाही. आणि मनानं सुद्धा दुसऱ्याचं स्वप्नात सुद्धा वाईट चिंतन करायचं. म्हणून म्हटलंय त्या ठिकाणी, आणि तो त्या ठिकाणी असणारा काय सहजे ब्रह्मपूर्ण. ते सहज ब्रह्मपूर्ण या 3 गोष्टी सांभाळल्या आपण. हे ज्याशी आकळली खून, ही खून ज्याला कळालेली आहे, ज्याला प्राप्त झालेली आहे अशी खून, या 3 गोष्टी आपल्या ताब्यात ठेवणं, तो तात्काळ जाण प्रब्रह्म झाला. तो कोण झाला? परब्रह्म झाला तो तात्काळ. त्याला काही इकडं तिकडं काही जायची गरज उरत नाही. तो तत्काळ प्रब्रह्म झाला, म्हणता लाज लागली पै बोला. होय ब्रह्मरूपे संचला, स्वयंभूये हाता. झाला न झाला ज्ञानाज्ञानी. तो तात्काळ प्रब्रह्म झालाच. आणि परब्रह्म झाला म्हणला तर या बोलण्याला सुद्धा जर असे लाज आहे म्हणतात. तात्काळ परब्रह्म होणं काही साधी गोष्ट नाही. स्वयंब्रह्मरूपे संचला, हे परब्रह्म झाला म्हणणं ही सुद्धा असणारी गोष्ट कमी न पडते म्हणली. बरं, ही उपमा सुद्धा काय झाली, कमी पडली. याच्यापेक्षा ब्रह्मरूपे संचला, तो सगळा ब्रह्मरूपानं भरून उरला म्हणायचं त्याला. नुसता परब्रह्म झाला नाही, तो परब्रह्म झाला हे म्हणणं म्हणजे कमी पडायले. हे बोलणं, हे वाक्य कमी पडलं तिथं. म्हणून म्हणतात स्वयं ब्रह्मरूपे संचला, आणि ते ब्रह्मरूप भरून उरलेलं आहे. अशीच असती ब्रह्मरूप स्थिती त्या ठिकाणी असणारे या 3 गोष्टीनं. बरं, कायेनं, वाचेनं आणि मनानं, 3 गोष्टीनं जर चांगल्या प्रकारचं आपण आचरण केलं तर ते असणार स्वयं ब्रह्मरूपे संचला, आतून बाहेरून, है की नाही? त्याला काय म्हणतात आपण, सबाह्य अभ्यंतरे अवघा व्यापक मुरारी. सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून, दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी असणार, आणि तो ब्रह्मरूप होतो. माणसं म्हणतात आतून ब्रह्मरूप होईल, पण बाहेरून कसं होईल? बाहेरूनही ब्रह्मरूप होता येतं ना, बाहेरून सुद्धा ब्रह्मरूप होता येतं. कारण याच शरीरानं ब्रह्मरूपता ही प्राप्त करता येते. दुसरं शरीर आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. म्हणून याकरता या ठिकाणी रामचंद्र प्रभूला सांगू लागलेले आहेत. विश्वामित्र आपलं वशिष्ठ महाराज काय म्हणतात बरं पुढं, या लागी गाय गुणाचा स्वतः सिद्ध ब्रह्मरूपता. स्वयंभूये हाता, या श्लोकात विनतोनी. या करिता रामा स्वतः सिद्ध ब्रह्म, सिद्ध आहे ना, ती आहे, ती तयार आहे ब्रह्मरूप तुमच्याकडं. ब्रह्मरूपता तुमच्याकडे तयारच आहे, पण तुम्ही घ्यायला त्याचा असणारा स्वीकार करायलाच मागं पुढं पाहता, तुम्हाला त्याची असणारी ओळख झाली नाही. स्वयंभू ये हाता, स्वयंभू आपल्या तुमच्या जवळ आहे, ती काही इकडून तिकडून शोधायची नाही, ती तुमच्याकडेच आहे. स्वयंभू ये हाता, हे ऐका म्हणले तुम्ही असणार, आणि ती असणार त्याचे लक्षण सांगू लागले. ब्रह्मरूप काय कोण बाजारातून आणाय, ब्रह्मस्थिती काय बाजारातून आणायची नाही, किंवा असणार कोणाकडून उष्ण घ्यायचं नाही, काय कुठे त्याला तिला जन्माला घालायचं काम नाही. स्वयंभू भगवंत कसा आहे, स्वयंभू आहे ना.
मग त्याची व्याख्याच तशी आहे. मग आपण त्याला पाहण्याच्या नादात लागायचं नाही, कारण ते दिसत नसतो. ती स्वयंभू ब्रह्मरूपता दिसत नसते, ती फक्त अनुभवायची असते. कोणी विचारलं तरी सांगायचं की त्याचा अनुभव असतो, अनुभव. आणि ते अनुभव आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिताच हे इतका अट्टहास चालू आहे. आपण इतका असणारा देव करतो, इतके असणारे ग्रंथ, इतके पुराण आपल्या समोर आहेत, आणि त्यामुळे असणारे या ठिकाणी ही ब्रह्मरूपता आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता, ती कळण्याकरिता, कळणं महत्वाचं आहे आपल्याकडं. पण तिचं आपल्याला अजून ज्ञान झालं नाही. त्या वस्तूचं, वस्तू आहे आपल्याकडं. एखाद्या असणाऱ्या धनगराला काहीतरी ते परिश्रमी सापडला म्हणतात ना, पण त्याचं ज्ञान नाही त्याला. थोडीला चिंतामणी घातला चिंतामणी सापडला, पण त्याला घातला पायामध्ये घराच्या. चिंतामणी होता पण त्याला कळलंच नाही, त्याचं ज्ञान नसल्यामुळं कळत नाही. त्या ठिकाणी तोडीला परिशू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. त्याला वाटलं असेल हे चमकणारा खडाच आहे, पण ते परीस त्याला प्राप्त झाला होता. लोखंडाचं सोनच करायचं काम होतं, पण त्याची ओळख नसल्यामुळं तोडीला परिशून बांधिला गळा. शेळीच्या मेंढीच्या गळ्याला बांधून टाकला, कशामुळं? चमकत आहे म्हणून. म्हणजे तसं हे ब्रह्मरूपता आपल्याकडे आहे, पण त्याची ओळख नाही, हे ब्रह्मरूपच आहे म्हणून. आपण याला देह म्हणतो, नासका म्हणतो, कुचका म्हणतो, सडका देह म्हणतो. नासका कुचका सडका देह आहे, पण याला तुम्ही सुचिरभूत बनवलं, याच्यामध्ये जर ब्रह्म ठेवलं तरी काया वाचा मने, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यातला बाकीचा इतर कचरा बाजीला. काम क्रोधे केले घर रीते, तुका मरे देह भरला विठ्ठलेन, काम क्रोधे केले घर रीते. म्हणून सांगला आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाहीतरी यमदात खातो करकरा. राम नामाचा सामा भरा, असं या ठिकाणी असणार कोण? तर विश्वामित्र सांगायलेत रामालाच. त्याचं ज्ञान त्याला सांगायला लागलेली आहेत. हे ब्रह्मरूपत आहे रामा. आता राम पूर्ण ब्रह्म आहे, परंतु तो अवताराला आलाय. भगवंत अवताराला नाही, प्रकट झालेत. कशाकरिता? देव कार्य करण्याकरिता. देवाला सोडवायचे बंदी याच्यामधून, शाळेमधून, रावणाच्या. म्हणून देवाच्या कार्याकरता रामाचा अवतार. रामाचा अवतार हवे त्याचं राज्य करण्याकरिता मुळीच नाही. आणि काही एक उपकारच केले रामावर. तिनं जर त्यावेळी रामाला वनवास नसता मागितला, रावण मेला नसता, देव सुटले नसते, अजून काही ताब्यात राहिले असते रावणाच्या. म्हणून या ठिकाणी असणारा या श्लोकाचा अर्थ सांगू लागलेले आहे. ते स्वयंभू ब्रह्म आहे आणि ते तुम्ही आहात, ते तुमच्याकडे आहे. बोला. इंद्रियाचे कर्माचरण सर्व देही समसमान, ते कर्मयोगी सावधान, चित्ररूपे पूर्ण सर्वदा भोगी. या इंद्रियाचं कर्माचं आचरण. इंद्रिय काय कर्माचं आचरण करतात बरं? कोणते कर्म करतात? सर्व देही समसमान. सगळ्या देहामध्ये इंद्रिय सारखंच काम करतात. सगळ्याचे कान ऐकण्याचं काम करतात, सगळ्याचं असणारं नाक श्वास घेण्याचं काम, सगळ्याचे डोळे पाहण्याचे काम करतात. सगळे असणारे हे कर्म त्या असणारे इंद्रियाचे चालू असतात, पण ते कर्मयोगी सावधान. त्याच्यात सावधान राहिलं पाहिजे आपण. ते असणारे चालू राहणार आहे, पण याच्यामध्ये आपण सावध राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. सावध राहून असणारा त्याचा आपल्याला भोग घ्यायचा आहे. आपल्या इंद्रियाचं जे कर्म चालू आहे ना, त्या कर्माचा असणारा या ठिकाणी आपल्याला कोणतं कर्म करायचंय हे असणारं ओळखायचंय. आणि ओळखून असणारं त्याचा असणारं आपल्याला चित्रूपे, चित स्वरूप असणारे वस्तू जी आहे म्हणले भगवंत आहे, आपल्याकडे ते असणारं चैतन्य जे आहे पूर्ण सर्वदा भोगी. सगळ्या इंद्रियानं त्याचा असणारा भोग घेणं आणि बाकी असणाऱ्या विषयाचा असणारा त्या ठिकाणी त्याग करणं. विषय त्यागा ते समान. योग्याची संपदा, त्याग आणि शांती, असा असणारा त्या योग्याचे असणारे लक्षण. आणि म्हणून येथेही असणारे कर्मयोगी सांगितले. आपणही योगी आहोत, पण कर्मयोगी असणार असल्यामुळं आपण असणारे या कर्मामध्ये सावध राहिलं पाहिजे. कर्म केले, पण कर्म करीत असताना नैष्कर्म होणे, केलेले कर्म भगवंताला संध्याकाळी अर्पण करून टाकायचे. जे जे नित्याने आचरत, ते ते ब्रह्मार्पण जो करीत, अहंकृती न धरी फळ काम रहित.
क्रियमान जाळीत निष्कामता. रोज कर्म दिवसभर झालेलं संध्याकाळी आपण भगवंताचं नाम चिंतन करायचं. देवा, माझ्याकडून काय बरं वाईट आज घडलं असेल, माझ्या हातातून, माझ्या पायातून, माझ्या नजरेतून, माझ्या कानातून काही वाईट ऐकण्यात आलं असेल, मुखातून काही आवाजचे बोलण्यात आला असेल, हे तुला अर्पण आहे बरं, हे सांभाळून घे. हे माझ्याकडे काय याचं फळ देऊ नको. जे जे कर्म झालं ते कर्माचं असणार, त्या ठिकाणी फळाची इच्छा धरायची नाही. भगवंताला कर्म अर्पण करायचं आणि कर्म अर्पण केलं की ब्रह्मार्पण झालं कर्म. मग आपल्याला त्याचं असणार काय होत नाही, आपलं त्याच्यात संचित तयार होत नाही, प्रारब्ध तयार होत नाही. आणि म्हणून आपल्याला पुढे जन्म घ्यायचा का नाही, आपण कर्म पूर्ण होतो. बोला. योगी स्वधर्म कर्म करीती, कर्मीस पुरे ब्रह्म प्राप्ती. तोची परमात्मा निश्चिती, नित्य युक्ती सावधानत्व, मुक्ती सावधानत्व. सावधानत्व. योगी असणारे स्वधर्म, धर्माचं आचरण करतात. स्वधर्म म्हणजे प्रत्येकाचा धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म आहे. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. मानवाचा धर्म आहे आपला, आणि या धर्माचं आचरण करणं, नित्य कर्म नैमित्तिक करणं, हे दोन कर्म जीवानं अवश्य केले पाहिजे. योगी असो की असणारा एखादा प्रपंचिक असो, हे दोन कर्म केल्यानं पुण्य होत नाही. पुण्य होत नाही, पण पापाचा प्रतिबंध आहे. म्हणून हे नित्य आणि नैमित्तिक कर्म जीवानं अवश्य करायचे आहेत. आणि काम्य कर्म, ज्याला असणार एखादी इच्छा आहे त्यानं काम्य कर्म करायचे. आपल्याला इच्छाच ठेवायची नाही, इच्छेचा त्याग करून टाकायचा आहे. म्हणून काम्य कर्माची आपल्याला आवश्यकता ठेवायची नाही. आणि या कर्मामुळे ब्रह्मप्राप्ती आपल्याला तिचं स्फुरण येतं. स्फुरण, चांगलं कर्म केलं की स्फुरण येतं, चांगलं काम केलं की वाहवा होते ना. मग तशा प्रकारचं असणार हे योग्य असणारे त्या ठिकाणी. आणि हे स्वधर्म कर्म, हे धर्म कर्म करतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या ब्रह्मप्राप्तीला स्फुरण येतं, उधाण येतं. ज्याला काय म्हणतो, भरती येते समुद्राला, तशा प्रकारचं. आणि त्याला परमात्मा निश्चित म्हणावं, तोची परमात्मा निश्चिती. आणि तो कारण सावध आहे, तो सावधान स्थितीमध्ये त्याने हे कर्म केले पाहिजे. सावधान स्थितीमुळे त्याला नित्य म्हणजे रोज मुक्ती, त्याला रोजच मोक्ष. मुखीना भाती मोक्ष. त्याला काय शोधायची गरज नाही मोक्षाला. मोक्ष काही लांब आहे का? मुखानं त्याच्या नाव घेतलं, कानानं भगवंताचं नामचिंतन ऐकल्याबरोबर हातामध्ये मोक्ष. मोक्षाला काही इकडं तिकडं हिंडायची गरज नाही. म्हणून हे योग्याचे लक्षणं सांगू लागलेले आहेत. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी हे मनानं आणि पावन असतात, म्हणून म्हटलं आहे त्या ठिकाणी, तैसे योग्यास समाधीचे ठिकाणी विक्षोभजन्य दुःख नाशाचा आनंद होतो. विक्षोभजन्य दुःख त्या ठिकाणी असतो आणि त्याचा नाश झाला की त्या योग्याला आनंद होतो. प्रत्येक माणसाकडे विक्षेप आहे, मन हे विक्षेप आहे, आवरण आहेच आहे, पण मन विक्षेप आहे आपल्या आणखी गेले नाहीत. पण या विक्षेप गेल्यानंतर त्या विक्षेपाच्या दुःखाचा आनंद होतो. त्या ठिकाणी दुःख गेल्याचा. एखाद्या माणसाच्या डोक्यावर ओझ दिलं आणि ओझ दिल्यानंतर त्याला असणारं यातना होतं, दुःख होतं. आणि डोक्यावरचं ओझ त्याच्या असणारं खाली ठेवलं की त्याला असणारं काय होतं, आनंद होतो ना. त्याचं डोक्यावरचं ओझ कमी झालं, पण तेवढ्यानं भागल का? तेवढ्यानं भागत नाही. त्याच्याकरिता त्याला असणार आणखी पुन्हा दुःख निवृत्तीचं त्या ठिकाणी असणारं साधन शोधावं लागत. त्याला ब्रह्मानंदाकार त्याची वृत्ती असणारी त्या ठिकाणी ब्रह्मानंदामध्ये विलीन झाली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणार त्याला हे सुख प्राप्त करून घेण्याकरिता आणि ही असणार योग्याची या ठिकाणी आणि स्थिती सांगितली आहे. ते सावधान असतात म्हणून ते नित्यमुक्त असतात. आणि त्याकरिता असणारे या ठिकाणी रामा ऐक म्हणले, योग्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी समाधीमुळं काय होतं बरं? योगी जागृती सावधान, चित्त सावधानत्वे देखती स्वप्न. सुषुप्ती सुखे सा समाधान, चिद्रूप पूर्ण भोगिती सदा. योगी तिन्ही अवस्थामध्ये सावधान असतात बरं. जागृतीमध्ये सावधान, झोपेमध्ये, स्वप्नामध्ये सावधान. स्वप्नात जरी झोपेत जरी त्यांच्याकडे एखादा असणार, बरेच उदाहरण नाही नाही, त्याला झोपले तरी त्याचं वैराग्य त्याला सोडून जात नाही. त्यांचं मन कसं शुद्ध. जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षत्र संन्यासी, जया निजे लिया ही उपाशी वैराग्य गा.
झोपला तरी त्याचं वैराग्य त्याच्या पाठीमागे लागतं. त्याच्या मला घे म्हणतो तुझ्या जवळ. कोणाचं? योग्याचे लक्षणं सांगितले बरं. हे 3 अवस्था सांगितल्या: जाग्रते, सुसुप्ती, स्वप्ने आणि सुसुप्ती. त्या 3. आणखी पुढे 2 अवस्था आहेत, त्यांचंही विश्लेषण केलेलं आहे. जागृतीमध्ये भगवंताचं नामचिंतन करायचं. आपण असणाऱ्या जागृतीमध्ये आपण असणाऱ्या आता चालतो, बोलतो, हलतो, कार्य करतो, कर्म करतो, प्रपंच करतो, सगळं काही व्यवहार करतो जागृतीमध्ये. म्हणून आपण जागे आहोत असं म्हणता येत नाही. जागृतीमध्ये आपण बाहेरून जागे आहोत पण आतून झोपले आहोत. आणि त्याच्यानंतर स्वप्न अवस्थेमध्ये आपण आतून जागे, बाहेरून आतून आपण झोपलो, आतून जागे आपण. एक ना, स्वप्नामध्ये आतून जागे. स्वप्नात व्यवहार करतो की नाही आपण? स्वप्नात इथल्या तिथं आपण जातोय की नाही? म्हणजे स्वप्नात आपण आतून जागे आहोत आणि बाहेरून झोपलो. शरीरानं झोपतो पण त्याचे असणारे व्यवहार चालू असतात स्वप्नामध्ये. जागृतीमध्ये असणारा आपण कार्य करतो पण आतमध्ये आपण झोपलेलो आहोत. आपल्या कामात आपण तत्पर आहोत पण आतमध्ये आपल्याला काही भान नाही. आणि स्वप्न अवस्था जी असते त्या स्वप्न अवस्थेमध्ये माणसं आतूनही झोपतात आणि बाहेरूनही झोपतात. त्याला स्वप्न पडत नाही, त्याची अवस्था ही संतांची अवस्था आहे. बरं, स्वप्न अवस्थेमध्ये संत आतूनही जागे आणि बाहेरूनही जागे असतात. आणि या आपल्या सुसुप्ती अवस्थेमध्ये आतून बाहेरून जागे असतात ते संत, आतून बाहेरून झोपतो ते आपण सामान्य. आणि याच्या पुढची असणारी एक तुरीय अवस्था आहे. आणि त्या तुरीय अवस्थेमध्ये सुद्धा आणि संत त्या ठिकाणी असणारे तेथे विलीन असतात. तुरीय अवस्थेमध्ये संत असतात आणि त्याच्या पुढची उन्मनी अवस्था आहे, तिथं आनंद असतो, तिथं ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्मस्थिती काय वरी हे काय? इथून जावं लागतं, ते त्याचं चिंतन करीत 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 तिथपर्यंत जायचं. जागृतीमध्ये चिंतन, स्वप्नामध्ये चिंतन, झोपेमध्ये चिंतन, तुरियामध्ये चिंतन आणि उन्मनीमध्ये मग उन्मन होणं म्हणजे मनाचा लय थांबणं, लय होणं, मन निश्चळ होणं, मनाची चंचलता थांबणं आहे की नाही, त्याला उन्मन म्हणतात. उन्मनी मन निवाले, सावळे परब्रह्म भासले, रूप येऊनी डोळा बैसले, पाहे तव परब्रह्मची अवतरले. परब्रह्मच त्याला प्राप्ती होती. पण उन्मनी मध्ये जायचं. मग तिथपर्यंत आपल्याला कसं पोहोचायचं? हरिपाठात सगळे प्रमाण आहेत बरेच. रामकृष्ण नामी उन्मनी साधले, तयासी लाधले सकळ सिद्धे. हे उन्मनी 5वी अवस्था आहे की नाही? एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये मुद्रा ती 5वी, लावूनिया लक्ष आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे आहे की नाही? नादबाबाचं प्रमाण आहे. आणि इथे सुद्धा नादबाबानं सांगितलंय अवस्था 3 अवस्था सांगितल्या ते योग्याच्या. बरं, योग्याला 3 अवस्था आहेत आणि आपल्याला 5 अवस्था आहेत. आपल्याला कठीण आहे. योगी 3 अवस्थेमध्ये जागे असतात, आपले 3 अवस्थेत जागे नाही आपण. म्हणून आपल्याला हे असणारं नामचिंतन कुठे न्यायचंय? उन्मनी पर्यंत. परे हुन परते घर तेथे राहू निरंतर. तिथं भगवंत आहे, तिथं ब्रह्मस्थिती आपल्याला प्राप्त होईल. तोपर्यंत आपल्याला ब्रह्मस्थिती कळणार नाही, आपल्याकडे असली तरी कळणार नाही. वरून आदेश येईल तेव्हा. बोला. ऐसा वस्त्रात्री सावधान, हेची भगवंताचे भजन, हेची परमात्म्याचे पूजन, हेची समाधान जीव शिवाचे. असं 3 अवस्थेमध्ये जो सावधान असतो त्याला योगी म्हणतात. आणि हेच असणारं भगवंताचं भजन आहे. सावध राहिलं पाहिजे 3 अवस्थेमध्ये, ज्याच्याकडून कसलंच पाप होत नाही, कायानं होत नाही, मनानं होत नाही, वाचन होत नाही. आणि हे खरं भगवंताचं भजन हेच आहे. भगवंताचं भजन म्हणजे काय? त्याचे अभंग रात्रभर मरीत बसणं, रात्रभर टाळ वाजून काही कीर्तन करणं किंवा कंबर बांधून कीर्तन करणं हे नाही. हेच भगवंताचं भजन, हेच भगवंताचं पूजन आणि हेच या जीवाशिवाचं समाधान. जीवाला शिवापर्यंत नेऊन पोहोचण्याचं साधन आहे. जीव शिव दोन्ही एकाकार झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. मग तिथं सुख समाधान आहे. सुख ते गा किरीटे, तुझं दावी जेल दिठी. ते आत्मयाचे भेटी जीवाशी होय. सुख का दुसरं आहे का कुठं? जीवाचं शिवाचं मिलन होणं म्हणजे सुखाची प्राप्ती, म्हणजेच ब्रह्मप्राप्ती. किंबहुना असोय जीव आत्मयातील आहे, तेथ जे होय तया नाम सुख.
त्याला सुख म्हटलेलं आहे ना. मग या जीवाशिवाचं या ठिकाणी जोपर्यंत मिलन होत नाही आणि या 3 अवस्थेमध्ये असणारे आणि हे संत महात्मे असणारे योगी साधू पुरुष असणारे जागे राहतात, है की नाही? ऐसा सद्भावे साचार तो सावधान निरंतर त्याशी ब्रह्मरूप चराचर विषय मात्र चिद्रूप. काय म्हणतात, आयसा सद्भावे. त्याचा भाव कसा आहे? चांगला भाव. सद्भाव म्हणजे चांगला भाव आहे. असा ज्याचा भाव आहे, ऐसा ज्याचा सद्भाव तोची स्वयमेव परब्रह्म. तोच परब्रह्म आहे. भूती पाहता भगवत भाव काम क्रोधाशी कैचा ठाव. ऐसा ज्याचा निज सद्भाव तोच स्वयमेव परब्रह्म. आणि हेच परमार्थाचं असणार त्या ठिकाणी लक्षण, परमार्थाचं लक्षण सांगितलं. तो सावधान निरंतर. निरंतर, त्याच्यामध्ये अंतर पडू दिलं नाही त्यानं. सावधानतेमध्ये अवतार. थोडं सुद्धा असणार गाफील राहिलं, आहे का नाही? थोडं जरी चूक झाली तरी फेरा पडे. चुकली यावर मग जरास चुकलं की असणार फेरा पडत असतो आणि मग त्या ठिकाणी असणार त्याची स्थिती ती बिघडून जाते. आणि असा जो असणारा त्याचा भाव जर चांगला असेल आणि तो निरंतर जर तिन्ही अवस्थेमध्ये सावध राहिला तर त्याला ब्रह्मरूपाचा असणारा त्या ठिकाणी दर्शन कुठं होतं? चराचरामध्ये होतं. मुंगीपासून हत्तीपर्यंत ब्रह्मरूप दिसतं त्याला. विषय मात्र चिद्रूप श्रीरामा. हे विषय मात्र, हे विषय मात्र त्या ठिकाणी असणारे त्याचे नाहीसे होतात, विषय माळवतात. म्हणून त्या ठिकाणी हे विषय म्हणजे माणसाला अधोगतीला रोजही मारित असतात. विषय म्हणू विषया समान परी विषयाहून विषय गहन. विष भक्षणे एकदा मरण विषयाचे पुन्हा पुन्हा. विष पिलं तर माणूस एकदाच मरतय, पण विषय जर पित राहिलं माणूस तर रोज मरावं लागतं. म्हणून असणार या ठिकाणी तुम्ही सावध राहा. आणि हे योगी सावध राहतात आणि सावध राहिल्यामुळं निरंतर सावध राहायचं, अंतर पडू द्यायचं नाही. आणि त्या असणाऱ्या सावध स्थितीमध्ये चराचरामध्ये ब्रह्मरूप दिसते. त्याला चराचर म्हणजे जागा सर्वगत सदा सम जेथा अनु नाही विषम. आयसे जाणती ते आते दुर्गम तयाची भेटी झाली या भाग्य परम. ब्रह्म सगळीकडे चराचरात भरून उरलेलं आहे. आणि त्या ब्रह्माचा अनुभव आपल्याला घेण्याकरिता आपल्याला काय व्हायचंय? सावधान राहायचे, निरंतर सावधान राहायचे आणि भाव चांगला ठेवायचा. भाव महत्वाचा आहे. आपला भाव जर या ठिकाणी असणारा बिकट असेल किंवा अभाव असेल तर आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होणं शक्य नाही. याकरिता असणाऱ्या या ठिकाणी हे सावधानतेचे लक्षण सांगू लागले. रामा ऐक म्हणले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. घ्यायचं का सर पुढं थोडं? नाही आरती घ्या आता.